आपण कुठल्या श्लोकावर होतो मागच्या वेळेस? 23 आपण संपवला की संपवला? एकदम तुम्ही प्रश्न संपायच्या आधी उत्तर नाही. गुड, दॅट शोज युअर ईगरनेस. ओके. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. सुरू करायच्या आधी आपल्या मध्ये 3 आठवडे गॅप झालाय, तर कोणाला मागच्या सेशन मधून काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आठवत आहेत? मागच्या वेळेस आपण काय डिस्कस केलं होतं? काम आणि क्रोध हे अवघड आहे आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सोडत नाही. येस. काम हा मोठा भाऊ आणि क्रोध हा लहान भाऊ. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण स्वार्थी काही कामना करू, इच्छा करू, एक तर ती निष्फळ ठरते की होतच नाही आपल्या मनासारखं, किंवा झालं तरी अपेक्षेप्रमाणे नाही होत, मग तेव्हा पण क्रोध येतो. सो असं किंवा तसं काही करून क्रोध येतो. सो वन वे, एक पद्धत आहे स्वार्थी कोण हे जर जाणून घ्यायचं असेल तर स्वार्थोमीटर नाही मिळत, थर्मोमीटर मिळतो तसा. तर स्वार्थोमीटर काय आहे की ज्या प्रमाणामध्ये जो व्यक्ती क्रोधित होतो तो त्याच्या आतमधल्या स्वार्थीपणाचा दृश्य, त्याचं एक चिन्ह येते. ऍक्च्युली जो निस्वार्थी व्यक्ती आहे तो क्रोधितच होत नाही, कारण त्याला ती चीड येत नाही. माझ्या मनासारखं का नाही झालं, मनासारखं का नाही झालं, कारण मनासारखं परमेश्वराच्या मनात जे आहे, ज्या प्रकारे होत आहे त्या प्रकारे होतो. तो त्याचं कर्तव्य करतो, त्याच्याकडून जितकं शक्य आहे तेवढं करतो तो. म्हणून आपल्याला जी चीड येते ती कशामुळे येते? माझ्या मनासारखं का नाही झालं म्हणून, याने माझ्या मनासारखं का नाही झालं, ही परिस्थिती माझ्या मनासारखी काय नाही झाली. तर म्हणून क्रोधाचं एक नाव आहे कामानुज, जसं लक्ष्मणाचं नाव आहे रामानुज तसं. ओके. अजून कोणाला एखादा पॉइंट आठवतोय मागच्या चर्चेतून? आपण नव्हतात. या सो आपण एक चर्चा केली की या जगामध्ये एक सत्य परिस्थिती जी आहे ती आहे की विषमता आहे, आणि ती विषमता नाकारण्यासाठी किंवा त्याला हाताळण्यासाठी किंवा त्याच्यावर एक समस्येवर निराकरण करण्यासाठी कधी कधी आपण म्हणतो की प्रत्येकाला आपण मदत करायला पाहिजे. सो ते आपण बघितलं की मदत इक्वल करून पण शेवटी सगळ्यांना मदत होतच नाही. म्हणून मग काय करायला पाहिजे, ज्याला जितकी जास्ती गरज आहे तितकी त्याला जास्ती करून, ज्याला कमी त्याला कमी, असं त्याला. सो असं वाटतं की हा जो मदत करणारा व्यक्ती आहे हा अनइक्वल मदत करतोय, पण ज्याला जितकी गरज तेवढं द्यायला पाहिजे. त्याचं मी एक उदाहरण दिलं होतं. येस, तुम्ही सांगणार उदाहरण? भिंतीच्या पलीकडे ते तर तिथे होतं. मी एक उदाहरण दिलं होतं की कार्यक्रमानंतर प्रसाद असतो आणि कोणाला समजा 4 चपात्यांची भूक असेल तर त्याला 4 चपाती, आणि कोणाला 1 चपाती पाहिजे असेल तर त्याला येतं. आपण कधी कधी जो 1 चपाती घेतो त्याला म्हणतो की नाही 2 घ्या, त्याला राहायचं तेवढी भूक. सो ज्याला जितकं पाहिजे तेवढं जर दिलं तर तो समाधानी होईल. म्हणजे गरजेपेक्षा जास्ती जर आपण ताटात वाढलं तर आपल्याला वाटतं की आपण त्याला भरपूर दिलं, पण तो ऍक्च्युली त्रासतो. आणि ज्याला जितकं पाहिजे त्याच्यापेक्षा कमी दिलं तरी तो त्रासतो. सो शेवटी आपल्याला फक्त स्वतःचं समाधान मिळालं की आम्ही सगळ्यांना दिलं, पण समोरच्या व्यक्तीला ते समाधान मिळालंच नाही. तर देणाऱ्याचं समाधान महत्वाचं आहे की घेणाऱ्याचं समाधान महत्वाचं आहे, तर त्या दृष्टीने. ओके. आणि मग या गोष्टींच्या पलीकडे
श्रीकृष्ण जी मदत सांगतात ती म्हणतात की जेव्हापर्यंत तुम्ही या जगात आहात तेव्हापर्यंत काही ना काही विषमताही राहणारच. कारण कोणाकोणाला कंट्रोल करणार, आपण स्वतःला पण नाही कंट्रोल करू शकत आहे. नाही, अनेक वेळा आपल्या मनातही काही विचार येतात आणि नंतर आपण विचार करतो, अरे मी असा काय विचार केला, मी असं कसं. सो इतके वर्ष झाले आणि एवढं आपण सुशिक्षित आहोत आणि आपण एवढं काय म्हणू सुसंस्कृत आहोत आणि तरी आपल्याकडून काय काय चुका घडतात. मग जिथे आपलं स्वतःवर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या बोलण्यावर, स्वतःच्या वागणुकीवर कधी कधी नियंत्रण नाहीये, विचार करा आपण दुसऱ्या कोणा व्यक्तीला काय नियंत्रित करणार. हे जर आपल्याला लक्षात आलं की मी कोणालाही नियंत्रित करू शकत नाही, मी केवळ स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकतो, तर मग काय होतं, मग आपण एक शांत होतो आणि एक लक्षात येतं की जर माझ्या पलीकडे परिस्थिती आहे म्हणजे माझ्या मनासारखं अनेक वेळा होणार नाही, चुकून माझ्या मनासारखं होईल. आणि म्हणून जे काही वर खाली होणार आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला व्याकुळ नाही करत. ओके, सो याच्या आधीचा जो श्लोक आहे 22, त्याचा मला एक सारांश सांगणार कोणीतरी सुरू करण्यापूर्वी. बघा 22 म्हणजे सार काय आहे त्याचा 22. ओके, भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कोणते या अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. म्हणून इंद्रिय तृप्तीवर आधारित जितकी सुख आहेत त्यामध्ये बुद्धिमान व्यक्ती जास्ती लक्ष नाही घालत, कारण त्याला माहिती आहे त्याला एक सुरुवात आहे आणि सुरुवात ज्या ज्या गोष्टीची आहे त्याला शेवट आहे. सिंपल. दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणाले होते, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोर अपि दृष्टोंतस त्वनयोस तत्वदर्शिभी. सो तत्वदर्शी जो व्यक्ती आहे, जो बुद्धिमान व्यक्ती आहे, श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यायात म्हटलंय ना असतो विद्यते भाव. जी खरी वस्तू आहे ती कधी नश्वर नसते. ना भाव विद्यते सतः, आणि ज्यामध्ये खरं सत्व नाहीये, ज्यामध्ये सबस्टन्स नाहीये, ती कधीच परमनंट नसते. तो ह्या एकदम सुरुवातीला श्रीकृष्णांनी कदाचित 16वा वगैरे असेल श्लोक, 16वा 17वा श्लोक असेल दुसऱ्या अध्यायामध्ये, तेव्हा सांगितलंय ते. तर म्हणून आपल्याला जर अशाश्वत गोष्टीतून शाश्वत सुखाची अपेक्षा असेल, मग कोण चुकलं? आपण चुकलो. आणि शाश्वत श्रीकृष्णांपासून जर आपल्याला अशाश्वत गोष्टी पाहिजे असतील तर कोण चुकलं? हे पण चुकलो. शाश्वत श्रीकृष्णांकडून आपण शाश्वत गोष्टी बघायला पाहिजेत आणि अशाश्वत गोष्टींपासून आपण अशाश्वत सुखाची अपेक्षा केली पाहिजे. मग आपण मला सुखी राहू नाही वापरायचं आहे कारण आपण सुखाबद्दल, मग आपण ना चिंतामुक्त राहू. कोणाकडून काय मागायचं हे माहिती पाहिजे. कपड्याच्या दुकानात जाऊन आपण मिठाई नाही मागायला पाहिजे आणि मिठाईच्या दुकानात आपण कपडे नाही मागायला पाहिजे. श्रीकृष्णांकडे गेल्यावर जी गोष्ट नश्वर आहे, ज्या गोष्टी नश्वर आहेत त्या कशाला मागायच्या? श्रीकृष्ण शाश्वत आहे. श्रीकृष्ण आपल्याला शाश्वत गोष्टी देऊ शकतात. ओके, मग त्या असं ही चर्चा करून आपण 23व्या श्लोकापर्यंत आलोय. शक्नोती हैव यत् सोडून प्राक शरीर विमोचनात काम क्रोधोद्भवम वेगम स युक्त स सुखी नर. याचं भाषांतर. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. तर यामध्ये श्रीकृष्णांसारखे परमेश्वर जे आपली परिस्थिती जाणतात ते आपल्याला प्रामाणिकपणे काय सांगतात माहिती आहे की या जगामध्ये असेपर्यंत, या भौतिक शरीरामध्ये असेपर्यंत काम आणि क्रोध म्हणजे स्वार्थ आणि स्वार्थ न पूर्ण झाल्याची चीड, या दोघांना जो सहन करू शकला तो सुखी. याचा अर्थ जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यावर या दोन शत्रूंचा मारा होत राहणार.
स्वार्थ हा कधी कधी तळ्याजवळ जर तुम्ही बसले आहात, तळाचं शांत असतं आणि म्हणूनच एक बुडबुडा येतो, म्हणजे हा कुठून आला, तर तो खाली कुठेतरी काहीतरी होता, तो येतोच. तर कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये छोटा स्वार्थ, मध्यम स्वार्थ, मोठा स्वार्थ, स्वार्थ हा राहणार. त्याला सहन करायला शिकायला पाहिजे आणि त्याच्या विफलतेमुळे जी चीड निर्माण होते त्या चीडेला आपण व्यक्त नाही करायला पाहिजे, आपण त्याला सहन करायला शिकायला. हे दोन वेग आहेत. पुश, कधी कधी बसमध्ये, ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्याला कधी कोणी धक्का मारतात, तर काय करू शकतो? अनेक वेळा त्या गर्दीमध्ये काहीच करू शकत नाही, कारण करायचं असेल तर उतरायला लागेल आणि उतरलं तर आपला प्रवास नाही होणार. म्हणून प्रवासामध्ये जे लोक प्रवास करतात त्यांना माहिती आहे, प्रवास इज इक्वल टू इनकन्व्हिनियन्स. प्रवासाचं एक दुसरं नाव आहे की नेहमी मनात आपल्याला झोपायची जी एक बिछाना असतो घरी, तो तुम्हाला प्रवासामध्ये कधी नाही मिळणार. पंखा, एसी, वॉट एव्हर जे काही आहे तुमचं, तुमची एक चादर असते, वॉट एव्हर, राईट, खिडकी, प्रकाश, आवाज. सो आपल्या घरी आपण सगळं आपल्या पद्धतीप्रमाणे जेवढं शक्य तेवढं करतो. प्रवास जे लोक करतात त्यांना एक माहिती आहे, प्रवास म्हणजे नेहमी मनासारखं कधीच नाही होत प्रवास. बरोबर, शेजारी कोण बसले आपल्याला माहिती नाही. सो हा तर लॉंग टर्म जीवनाचा पण एक प्रवास आहे आणि जीवनाच्या प्रवासामध्ये आपण एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीकडे प्रवास करत असतो, त्या परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीकडे. या सगळ्या प्रवासामध्ये जर आपल्याला आपल्याप्रमाणे होण्याची जर अपेक्षा असेल तर मग कुठेतरी आपण खूप भली मोठी चूक करतोय. कोण सुखी राहू शकतो माहितीये? जो प्रवासात नाहीये. तर आपल्यातून कोण लोक, हात वर करू नका, एक यशाच्या शोधात आहेत, मला यश, किंवा किती लोक इथे आहेत आता हात वर करू शकतो, तुम्ही म्हणताय या क्षणी मी पूर्णपणे तृप्त आहे, मला यशही नको, मला जे काही यश माहिती मी पूर्णपणे तृप्त आहे, मला जो काहीही नको, मी ऍज इट इज, ऍज आय एम टुडे, आय एम कम्प्लिटली डन विथ लाईफ आहे, असं कोणी. सो एक नेहमी ना शोध असतो, नाती चांगली विश्वासू नाती आपण शोधत असतो, एक यश शोधत असतो, एक आंतरिक समाधान शोधत असतो. कॉलेजमध्ये जेव्हा असतो तेव्हा असं वाटतं की ही नोकरी, ही पोस्ट मिळाल्यावर मी समाधानी होईल. ती नोकरी आणि ती पोस्ट मिळते पण ते समाधान नाही मिळत. मग लक्षात येतं की कदाचित हे पाहिजे. आणि अशा प्रकारे कंपनीमध्ये जे काही करू शकतो कॉर्पोरेटमध्ये ते सगळं केल्यानंतर मग लोक म्हणतात थोडं ना आता मला स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. स्वतःकडे दुर्लक्ष देऊन नोकरीकडे लक्ष देतात आणि नोकरीकडे सगळं वर पोचून मग नंतर म्हणतात आय थिंक आय नीड सम टाइम ऑफ. मग 2 दिवस काय करणार, गिटार प्लेइंगचे क्लासेस लावतात, फ्लूट प्लेइंगचे क्लासेस लावतात, योगा करतात, राईट. सो जो घरी बसलाय आणि जो योगा करू शकतो तो म्हणतो माझ्याकडे नोकरी नाही, आणि त्याच्याकडे खूप चांगली बिझी नोकरी आहे तो म्हणतो अरे माझ्याकडे ना योगासन करायला वेळ नाही. सो प्रत्येक जण हा शोधात आहे, प्रत्येक जण हा प्रवासात आहे. आणि प्रवास म्हणजे मी एक समीकरण दिलं, इक्वल टू. सो फक्त ज्यांनी आपला प्रवास थांबवलाय तो फक्त एक त्या मर्यादेपर्यंत एक शांती अनुभवू शकतो. नाहीतर जेव्हा जेव्हा आपण प्रवासात आहोत तेव्हा तेव्हा एक समजायला पाहिजे की इनकन्व्हिनियन्स आहे. तो श्रीकृष्ण म्हणतायत प्राक शरीर विमोक्षणात, या शरीरापासून सुटका होईपर्यंत आपल्या प्रवासामध्ये थोडं किंवा जास्ती राहणार आणि त्याला सहन करायला शिकायला पाहिजे. सयुक्त स सुखी नर. आपण म्हणालात ना की प्रवासात आता आय एम सॅटिस्फाईड, तृप्त हे झालं तर पुढे काही करण्याची इच्छा न राहणं म्हणजे निर्विकार होणं असं असेल तर म्हणजे कसं काय आयुष्यात? व्हेरी गुड. तो माताजींनी खूप छान प्रश्न विचारलाय. आता एक तुम्हाला मी हा प्रश्न धरून माझ्याकडून एक प्रश्न विचारतो, कारण प्रश्न विचारला थोडं आपण जागृत होतो. आपण शरणागती हा शब्द ऐकतो ना, शरण जाणे, राईट. सो रामायणामध्ये तो उच्च उदाहरण आहे शरणागतीचं, ते विभीषण शरणागती. त्याच्यावर इतक्या आचार्यांनी इतकी टीका केली आहे की ह्या काय मोठी गोष्ट आहे ही. ज्यांनी पूर्ण आयुष्य राक्षसांसोबत घालवलं, राक्षसी वृत्ती आहे, राक्षसी शरीर आहे, राक्षसी वातावरण आहे, लंकेमधला आहे तो विभीषण. आणि तो बाजू चेंज करून आपल्या पूर्ण परिवाराच्या, आपल्या पूर्ण कुळाच्या, आपल्या पूर्ण समाजाच्या विरुद्ध जाऊन रामचंद्रांना शरण जातोय.
सो वी कॅन डिस्कस 10 hours वी कॅन डिस्कस ऑन विभीषण शरणागती. त्याच्याकडे तिथे सगळं आहे, त्याची फॅमिली तिकडे, त्याचे पैसे तिकडे, त्याची मालमत्ता, त्याचं घर, त्याची प्रॉपर्टी, त्याचे नातेसंबंध तिकडे आहेत. आणि ते सगळं सोडून आज विभीषण कोणाच्या शरणात येतोय? ज्याच्याकडे पैसे नाहीयेत, ज्याच्याकडे राज्य नाहीये. एका अर्थाने त्यांच्या पत्नीला अपहरण केलंय, एका अर्थाने अयशस्वी आहे. रामचंद्र अयशस्वी झाले, त्यांना पत्नीची रक्षा नाही करता आलीस. व्हॉट एव्हर यू डू, फायनली हिज वाईफ इज किडनॅप. आणि 10 months, 10 महिने झालेत, असं नाही 10 दिवस झालेत. सो 10 महिन्यापासून हे व्यक्ती आहेत, हे शोधात आहेत आपल्या पत्नीच्या. त्यांच्याकडे स्वतःची काही प्रॉपर्टी नाही. काय आहे त्यांच्याकडे? एक धनुष्यबाण आहे आता फक्त, आणि वनामध्ये आहेत. सो एकीकडे सर्व ऐश्वर आहे, सर्व नातेसंबंध आहेत, भाऊ बहीण काका मामा सगळे, बरोबर. आणि इथे काय मिळणार आहे? एका व्यक्तीच्या शरणाला जाऊन, ज्या व्यक्तीकडे तथाकथित ऐहिक काहीच मालमत्ता नाहीये. सो खूप मोठी गोष्ट आहे ती. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी किती मनन केलं असेल, आणि त्यासाठी त्यांनी आंतरिक, मानसिक, बौद्धिक किती संघर्ष लढले आहेत हे पाऊल घेण्यापूर्वी, आणि त्यांनी शरणागती घेतली. सो आता तुमच्या प्रश्नाला अनुसरून हा प्रश्न मी विचारतोय की विभीषणाने शरणागती घेतली, आणि खूप मोठी गोष्ट आहे ही, आपण आता चर्चा केली. ती शरणागती घेतल्यानंतर विभीषण मुक्यासारखे अशा कोपऱ्यात जाऊन बसले का? सो व्हॉट एक्झॅक्टली शरणागती देत? बिकॉज शरणागती, टिपिकल शरण जाणे, एक जेव्हापर्यंत आपण असं शास्त्रांच्या दृष्टीने विचार नाही करणार तेव्हापर्यंत शरण जाणे म्हणजे काय माहितीये? टिपिकली शरण कुठे जातात माहितीये? 2 देशांचं युद्ध चालू असतं, आणि मग कुठेतरी त्याला कॉर्नर करतात. तर दुसऱ्या देशाच्या ट्रुप्स, जे सैनिक आहेत, ते असे कुठेतरी कॉर्नर करतात त्यांना. सो आता सगळ्या बंदुकी आहेत त्यांच्यावर, आणि यांच्याकडे बंदुकी नाहीत. हँड्सअप. ते म्हणतात आय सरेंडर, मी शरण जातो, राईट. तर ही जी शरणागती आहे ना, ही फोर्स्ड शरणागती. ही जी शरणागती, ही धाकावर आधारित शरणागती. ही शरणागती आहे ही ऍक्च्युअली निष्क्रिय शरणागती. तुम्ही जर म्हणालात ना की आता त्याला केल्यावर काय करणार आहे, तो काय कामाचा आहे, त्याला जेलमध्ये टाकणार, आणि त्याला बेसिकली टॉर्चर करणार, आणि त्याला त्रास देणार, आणि कधीतरी आपल्या सैनिकांना सोडवण्यासाठी त्याला एक्सचेंज ऑफर मध्ये वापर करणार. बियॉन्ड दॅट ही इज ऑफ नो यूज, राईट. सो आपण या बॅकग्राऊंड मधून आलोय, आणि आपण आता विभीषण शरणागतीवर चर्चा करतोय, किंवा द्रौपदीची महाभारतामध्ये जी शरणागती आहे. फायनली शी रेज्ड हर हँड, ओके नाऊ आय एम युअर्स. सो विभीषण शरणागतीची जर आपण एक उदाहरण घेतलं, त्याच्यावर चर्चा केली, तर विभीषणाने शरणागती स्वीकारल्यावर, रामचंद्रांना शरण गेल्यावर पुतळा झाला की त्यांचं जीवन, त्यांचे विचार, त्यांचे कॉन्ट्रीब्युशन, ते जे काही देऊ शकत होते ते देत राहिले. ते म्हणजे निष्क्रिय झाले की सक्रिय झाले? पण आधी नव्हते सक्रिय. मग शरणागती काय आहे? मग व्हॉट इज शरणागती? आधी पण सक्रिय होते, नंतर पण सक्रिय, नंतर निष्क्रिय नाही झाले, मग व्हॉट इज शरणागती? विचारांना शरण गेले. जस्ट वेट. हा, विचारांना शरण गेले. कोणाच्या विचारांना? रामचंद्र. व्हेरी गुड आन्सर. येस. फॉर द प्लेजर ऑफ द. सो दिस इज लाईक, येस, यू वॉन्ट टू से? त्यांना विभीषणाला माहिती होतं, तुम्ही म्हणालात ना की रामाकडे काही नाहीये, पण राम कोण आहे त्याची Yes. जाणीव त्यांना आहे, धर्म तिकडे आहे. Perfect. त्याच्यामुळे हे झालंय, म्हणजे राम राजा आधी, म्हणजे त्यांना तिथं बॅकग्राऊंड माहितीच असेल ना. इट मे बी द रिझन, बिकॉज ऑफ दॅट विभीषणनी त्यांना हे केलं. ओके. सो शी इज सेइंग की फक्त आता या वनवासामध्ये काही नाहीये, पण त्याच्या आधी तर मोठे राजा आहेत, आणि एक अपेक्षा असेल की राम स्वतः चांगले आहेत. हा, एक्झॅक्टली. धर्म म्हणजे प्रिन्सिपल बेस्ड आहे. That is the reason. परफेक्ट. सो शी सेड समथिंग, आणि आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्याच्यामध्ये मी म्हणालो राग आणि काम हे कधीपर्यंत आहेत? मी म्हणालो शरीर आहेपर्यंत. आणि त्याचं मूळ कारण काय आहे? मी म्हणालो स्वार्थ, राईट. सो फोकस ऑन दॅट वर्ड, स्वार्थ. सो शरणागतीच्या आधी कोणीही व्यक्ती असेल तो सक्रिय असतोच, पण त्याचं जे कारण आहे, त्याचा जो मोटिवेशन आहे, मूळ फ्युएल आहे, ते काय आहे? स्वार्थ आहे. आणि शरणागती नंतर काय आहे? सो त्याच्यानंतर मग माताजी काय म्हणाले? परमेश्वराच्या आनंदासाठी, किंवा हे म्हणाले की धर्मासाठी, किंवा त्यांनी म्हणाले की शरणागती जी झाली ती शारीरिक क्रियांची किंवा ऊर्जेची नाही झाली. ही इज नॉट गोइंग टू बिकम इनऍक्टिव्ह.
जी शरणागती झाली ती विचारांची शरणागती झाली. सी आतापर्यंत मी जे विचार करायचो ते माझ्या दृष्टीने करायचो, मला काय आवडतं, मला काय करायचं आहे, आणि शरणागती नंतर मी जे काही करीन ते मी करीन की परमेश्वराला काय पाहिजे, परमेश्वराला माझ्याकडून काय करून घ्यायचं. सो इन एसेन्स तुम्ही तिघांनी जे उत्तर दिलं दॅट इज इन दॅट डायरेक्शन. बट शी सेड फॉर द प्लेजर ऑफ द लॉर्ड. परमेश्वराला काय भावेल, परमेश्वराला काय आवडेल. सो ऍक्च्युली आपण जेव्हा स्वतःसाठी काम करतो, आपण जेव्हा स्वतःसाठी सक्रिय असतो, तेव्हा आपण एका मर्यादेपर्यंत सक्रिय असतो. का माहितीये, शेवटी आपण जे काही करू आणि जे काही कमवू त्याचा भोगता कोण आहे, मीच आहे. तर मग कुठेतरी ना एक त्याला पण पॉज येतो की अरे ठीक आहे सोडून द्या म्हणून, राईट. पण जेव्हा तुम्ही परमेश्वरासाठी सक्रिय होता आणि खरोखर ती भावना विकसित होते आतमध्ये की हे मी परमेश्वरासाठी करणार, हे मी परमेश्वराच्या आनंदासाठी करणार, हे परमेश्वराने असं सांगितलंय गीतेमध्ये की हे मला आवडतं म्हणून मी करणार. ऍक्च्युली ती सक्रियता स्वतःसाठी केलेल्या सक्रियतेच्या पलीकडे जाते. का माहितीये, बिगेस्ट मोटिवेशन इन दिस वर्ल्ड, 4 मोटिवेशन आहेत. 4 मोटिवेशनला काय म्हणणार मराठीत? हा नाही, मागचा उद्देश म्हणू आपण, राईट. सो लोएस्ट इज फिअर, भीती. सेकंड इज रिवॉर्ड, काहीतरी फायदा होईल. थर्ड इज ड्युटी, कर्तव्य म्हणून. आणि फोर्थ इज प्रेम, राईट. सो बच्चा सो जा नाही तो गब्बर सिंग आएगा, राईट. सो दॅट इज फिअर. सो एनिवेअर जेव्हा लोक धाकापोटी काही करून घेत आहेत, खूप पटकन काम होतं आणि धाका लवकर काम करतो, पण त्याला ना एक सीबा आहे. जेव्हा तो धाक नाहीसा होतो तेव्हा तेवढंच उफळून परत येतो. जर आपण कोणाला धाकापोटी दाबून ठेवलं असेल, एकदा कधी आपण जेव्हा कमजोर होतो तेव्हा तो व्यक्ती मग आपल्याला दाबतो आणि ही विल डू इट विथ ट्वाइस एनर्जी, राईट. सो दॅट्स नॉट ए गुड थिंग. रिवॉर्ड म्हणजे लोभ देऊन, तू जर माझ्यासाठी असं काम केलंस ना तर मी तुझ्यासाठी हे करेन. सो टिपिकली जे राजकारणात असतात ते सगळं काम करून कसं करून घेतात, ते सांगतात आज मी तुझ्यासाठी हे काम करतोय, उद्या तू माझ्यासाठी हे कर. पण ते सांगत नाहीत, पण आज मी तुझ्यासाठी करतोय, पण ते लिहून ठेवतात याच्यासाठी मी काय केलं आणि नंतर काम करून घेतात, राईट. त्याच्यावर एक मोटिवेशन आहे, दॅट इज ड्युटी, की जो कर्तव्य आहे देशासाठी लढणारे, ऍक्च्युली आपल्या आई वडिलांसाठी काळजी घेणारे. का आई वडिलांकडून प्रॉपर्टीसाठी नाही करत येते, आई वडिलांनी एवढं केलं तर मी कर्तव्य बुद्धीने करायला पाहिजे म्हणून. आणि त्याच्यावर आहे प्रेम. सो ऍटलिस्ट ड्युटी इज मिनिमम फॉर ए जेंटलमॅन. सज्जन व्यक्ती शुड नेव्हर बी ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ फिअर अँड रिवॉर्ड. मिनिमम ही शुड बी ऑन ड्युटी. अँड देन जर्नी, आपल्या जर मी प्रवासाबद्दल बोलत होतो ना, आपला पण एक प्रवास आहे. आपला प्रवास आहे फ्रॉम फिअर, की परमेश्वराबद्दल आपल्या मनात जर लहानपणी कोणी भीती टाकली असेल, अरे पूजा नाही केलीस तर मरशील, दिवा नाही दाखवलास तर परीक्षेमध्ये फेल होशील, दिवा दाखव आणि नंतरच परीक्षेला जा. सो आपला आंतरिक आता भक्तीमधला प्रवास काय, फ्रॉम फिअर टू रिवॉर्ड. की जर नारळ फोडले, श्रावण सोमवार केले तर मग अमुक अमुक गोष्ट होते. सो कशासाठी नारळ फोडतोय, काहीतरी मिळवण्यासाठी, राईट. आणि त्याच्यानंतर मग ड्युटी की नाही हो, आजपर्यंत परमेश्वरांनी न मागता इतकं काही दिलंय तर आता कुठे मागायचं. न मागता जो देतो त्याला मागून आपण त्याचा अपमान करतोय, ड्युटी. आणि फायनल इज लव्ह. सो दॅट्स लाईक ए व्हेरी हाय थिंग. आणि आपला हा प्रत्येकाचा, आपण ज्या ज्या स्तरावर आहोत या 4 मधून, तिथून आपल्याला पुढच्या स्तरावर जायचं आहे आणि शेवटचं सगळं. सो माझा पॉइंट होता, द बेस्ट मोटिवेटिंग, बेस्ट मोटिवेशन, मोस्ट पॉवरफुल मोटिवेशन इज नॉट फिअर, नॉट रिवॉर्ड, नॉट ड्युटी, इट इज लव्ह. आणि जेव्हा विभीषणाने शरणागती घेतली, म्हणजे काय झालं माहितीये, त्यांनी कुठेतरी ड्युटी पासून लव्ह पर्यंत प्रवास सुरू केलाय परमेश्वराप्रती. तेव्हापर्यंत स्वतःप्रती ड्युटी होती, स्वतःपर्यंत लव्ह होतं वगैरे होतं, राईट. सो म्हणून मी म्हणालो की जेव्हा आपण स्वतःसाठी सक्रिय असतो तेव्हा त्या सक्रियतेला एक थोडी मर्यादा आहे. ठीक आहे ना, झालं माझं, झालं ना, सोडून द्या. पण जेव्हा तुम्ही परमेश्वरासाठी सक्रिय असता तेव्हा कर्तव्य बुद्धी जरी असेल तर परमेश्वराने काय काय दिलंय आपल्याला, परमेश्वराने सर्व काही दिलंय आपल्याला. तर त्याच्यासाठी कृतज्ञतेसाठी आपण काय करू, विचार करा. खरोखर कृतज्ञतेची भावना जर आली मनामध्ये तर आपण कधी थांबणार नाही, थांबणार आपण. आणि जर त्या कृतज्ञतेच्या भावनेचं रूपांतर जर प्रेमामध्ये झालं असेल, हा व्यक्ती तर दिवस रात्र परमेश्वरासाठी काही ना काही करतच असतो. का, त्याला एक प्रेम आहे परमेश्वराशी. तुकाराम महाराजांचं जर जीवन बघितलं तर तुकाराम महाराज कुठल्या क्षणी साधारण मनुष्यासारखे वागले नाही. त्यांच्या संसारात पण
परमेश्वराचं नामस्मरण करायचे. जेव्हा असं भंडारा डोंगरावर जायचे तेव्हा पण परमेश्वराचं नामस्मरण करायचे. शिवाजी महाराजांनी जेव्हा नजराणा पाठवला त्या क्षणी पण म्हणाले, तुमचं हे धनस मला मृत्तिके समान. म्हणाले की हे मातीसारखं वाटतंय मला. तर सो मोठे राजे शिवाजी महाराज, नॉट जस्ट एनी, इज रिस्पेक्टेड. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी जेव्हा नजराणा पाठवला ते म्हणाले नाही मला नको आहे. आणि एका महिलेनी जेव्हा त्यांचं नाव खराब करण्यासाठी त्यांच्यावर एक आरोप टाकण्याची ती परिस्थिती, त्यांना पण म्हणाले तुम्ही माझ्या आईसारखे आहात म्हणून. सो इट्स नॉट कॅल्क्युलेटेड. आता ही बाई आली मला फसवण्यासाठी तर हिला मी आई म्हणेन असं नाहीये ते. इज नॅचरली लुकिंग एट एव्हरीवन लाईक मदर. आणि खरोखर शिवाजी महाराज असू दे की दुसरे कोणी असू दे, त्यांनी त्याचे हिरे मोती पाठवले ते म्हणून नाही मला काही कामाचे नाही आहेत. का? कारण त्यांचं परमेश्वरावर प्रेम आहे. परमेश्वराचं प्रेम आहे म्हणून खूप सक्रिय आहेत, खूप त्यांनी अभंग लिहिलेत. तुम्हाला आणि आम्हाला मदत करण्यासाठी त्यांनी भरपूर काही वाङ्मय सोडून गेले. सो शरणागती झाल्यानंतर जो तुमचा प्रश्न होता मूळ, की आपण निर्विकार किंवा आपण निष्क्रिय होतो का? अजिबात होत नाही. उलट आपण अजून सक्रिय होतो. फक्त ती जी स्वार्थाची जी भावना होती, काही गाड्यांमध्ये ना पेट्रोल टाकायला लागतं, तिथे डिझेल नाही टाकू शकत. आणि काही गाड्यांमध्ये डिझेल टाकतात, पेट्रोल नाही टाकू शकत. तर साधारण जगाच्या प्रवासामध्ये ज्या ज्या गाड्या फिरत आहेत त्यांचं जे फ्युएल आहे ते स्वार्थ आहे. आणि काही गाड्या ज्या या जगामध्ये फिरतात त्या पण खूप फिरत आहेत, पण त्यांच्यामध्ये फ्युएल आहे परमेश्वराप्रती कृतज्ञतेची भावना किंवा परमेश्वराप्रती आहे. तर दोघेही प्रवास करत असतात, या दोन्ही गाड्या प्रवास करत असतात, फक्त फ्युएल वेगळं असतं. ते कसं करणार? पेट्रोलच्या गाड्यांचा धूर जास्ती येत नाही आणि डिझेलच्या गाड्यांचा असा काळा धूर येतो. सो एक लक्षात येणार की जेव्हा हे फिरतात तेव्हा त्याचा परिणाम काय होतो. जेव्हा एक स्वार्थी व्यक्ती खूप प्रवास करतो, एक मार्केटिंग मॅनेजर असेल, सेल्समन असेल, तो खूप प्रवास करतो, इकडे भेटतो तिकडे भेटतो, पण त्याचा परिणाम काय असतो? फक्त आर्थिक व्यवहार. आणि जेव्हा कोणी परमेश्वराच्या कृतज्ञतेमुळे किंवा परमेश्वराच्या प्रेमामुळे जेव्हा फिरत असतो तेव्हा त्याचा परिणाम काय होतो? लोकांमध्ये जे स्वार्थ असतो तो हळूहळू हळूहळू काही प्रमाणात का होईना कमी होत जातो. विचारांमध्ये, वृत्तीमध्ये बदल घडत जातो. सो धूर कमी येतो तिकडे. ओके, सो खूप महत्वाचं आहे की शरीराच्या शेवटच्या क्षणापर्यंत सहन करायला आपण तयार असलं पाहिजे. एवढं सोपं नाही. इथून आपण पुढे जाऊया. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम् ऋषयः क्षीणकल्मषः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. सो शेवटची जी ओळ आहे, सर्वभूतहिते रताः. मराठी भाषेचा मी नेहमी म्हणतो खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे की मिळती जुळते संस्कृत. सर्वभूतहिते म्हणजे हाच व्यक्ती आहे जो निस्वार्थी आहे, हाच खरं तर सर्व लोकांचं हित करू शकतो. आपण कितीही म्हणालो मला सर्वांचं हित करायचं आहे, पण जेव्हापर्यंत आपल्या मनामध्ये कणभर का होईना स्वार्थाची भावना असेल तेव्हापर्यंत आपण खरोखर सर्वांचे शुभचिंतक होण्यासाठी एक. सो ऍक्च्युअली जर आपल्याला सर्वांचं शुभचिंतक व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःचा स्वार्थ जितक्या प्रमाणामध्ये आपण करू कमी, तितक्या प्रमाणामध्ये आपण इतरांचं शुभ चिंतन करू शकतो. मेणबत्तीला जर खरोखर इच्छा झाली की मला या जगाला प्रकाश द्यायचा आहे, मेणबत्तीला जळायला लागणार. मेणबत्ती असं कधी म्हणू शकत नाही की मला प्रकाश द्यायचा आहे पण मला झिजायचं नाहीये. दिस इज हाऊ इट इज. हा जीवनाचा एक नियम आहे. जर तुम्हाला दुसऱ्यांना प्रकाश द्यायचा असेल, मेणबत्ती झिजायला तयार पाहिजे. आणि जी मेणबत्ती झिजायला तयार नसते प्रकाश नाही देऊ शकत. ती मग ते डेकोरेटिव्ह कॅन्डल्स असतात माहिती, घरी असतात कधी कधी निळ्या पिवळ्या वगैरे, ते कधी जाळत असतात आपण, कारण ते फक्त त्यांचं काम तेच असतं दिसायचं. सो मग काही लोक असतात ते फक्त दिसण्यापुरतीच असतात पण ते प्रकाश नाही देऊ शकत. मग आपल्याला ठरवायला लागेल मला फक्त सुंदर राहून लोकांना फक्त एक डोळ्यांना आनंद द्यायचा आहे, ऍक्च्युअली त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश घडवायचा आहे. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, त्यांच्या मनामध्ये जर कधी संशय आले तर ते म्हणतात की नाही हा व्यक्ती काही काही संशय विचारतो, हा काही प्रश्न परमेश्वराने असं का केलं तसं का केलं, पण म्हणतो नाही परमेश्वर आहेत ना, सो इज फिक्स्ड. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन
अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. सो केवळ जो निस्वार्थी आहे, जो पापमुक्त आहे. पाप म्हणजे बेसिकली काय? दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःला फायदा करून घेणार आहे. जो तो स्वार्थ आहे, तर तो जितका करून तेच करू शकतो. पण पुढे जाऊया. मला पण लक्षात आलं. तर आपण 24वा श्लोक, कदाचित मी स्लाइड बनवायला विसरलो. 24वा श्लोक. यो अंतः सुखो अंतरारामस् तथांत ज्योतिरेव यः सयोगी ब्रह्म निर्वाणम् ब्रह्मभूतोऽधिगच्छति. ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो, आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे, तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. ओके. सो काम क्रोध विमुक्तानां यतीनां यतचेतसां अभीतो ब्रह्म निर्वाणम् वर्तते विदितात्मनां. जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी, आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, ज्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते, त्यांना. सो काम क्रोध विमुक्तानां. काम आणि क्रोधापासून, कामापासून मुक्त झाले तर हळूहळू क्रोधापासून. काम क्रोध विमुक्तानां यतीनां यतचेतसां. आत्मसाक्षात्कारी आहेत, आत्मसंयमी आहेत आणि सतत त्या लहान लहान गोष्टींकडे लक्ष नाही देत. ते नेहमी विचार करतात, माझा मूळ ध्येय काय आहे, माझा मूळ प्रवास कशासाठी आहे. तुमच्याकडून किती लोक प्रवास करतात? सो पुण्याला चाललोय आणि मध्येच त्या घाट जेव्हा चढतो तेव्हा समजा खूप मोठा ट्रॅफिक जॅम असतो. कधी गेलेत पुण्याला? काय जे करायचं, एक्सप्रेस वे घ्या, हा घ्या, तो घ्या, पण ते जेव्हा चढायला लागतं तेव्हा होतोच. कुठली तरी एक ट्रक, असा मोठा ट्रक असतो, तो मध्येच मुंगीसारखा. त्या एका ट्रकमुळे इथे मागे 200 गाड्यांची लाईन असते. ओके. सो काय करायचं मग? त्या मग गुगल मॅप, सगळेजण गुगल मॅप्स काढतात आणि सगळेजण म्हणतात 2 तासाचा लांब, अजून लांबलाय प्रवास. तर एक्सप्रेस वे मध्ये सगळे जेव्हा पनवेल वगैरे सुटलं की मस्त पळवतात गाडी वगैरे, चला वेळ वाचला वगैरे, आणि तिथे आले तिथे बसतात. मग काय करणार? परत जायचं आता? काय करणार? सो जो हे नेहमी चिंतन नाही करत आहे, मला ना पुण्याला जाऊन एका व्यक्तीला भेटायचं आहे, एक व्यक्ती आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, आणि त्यांना जाऊन थोडं भेटून त्यांना आश्वासन द्यायचं आहे, त्यांना जरा एक सांत्वना द्यायची आहे. जो मूळ हेतू प्रवासाचा विसरला, त्याला प्रवासातले छोटे छोटे त्रास असह्य होतात. कोणी, आता मी येत होतो ना, आजकाल माहिती रेसिंग बाईक्स भरपूर आहेत इथे शिवाजी पार्कमध्ये, राईट. तर मी आता टॅक्सीने येत होतो, इथे थोडं सिद्धिविनायकच्या पुढे एक सिग्नलला याने थांबवली गाडी माझ्या टॅक्सीने, आणि एका बाईकवाल्याने, तो रेसिंगवालाच होता, तरुण मुलगा होता, त्यांनी अशी घासली ती आणि ते हे गेली. तर तो पडला नाही, मोठी गोष्ट नाही, तर कधी कधी स्पर्श झाल्यावर तो पडला, मग ते काय होतं माहिती नाही, तर तो त्यांनी अजून रेस करून त्याला लक्षात आला आता हा पकडणार करून तो निघून गेला, राईट. तर हा इथपासून इथपर्यंत 10 मिनिटं याचं ब्लड प्रेशर गेलं होतं टॉस, आणि बिचारा तो घेऊन तो पडून गेला. आणि आता मी तिथे सापडलो त्याला, मी मागे बसलो होतो. मग क्या समजते हैं आजकल के लड़के, और इसको तो मैं देख लूंगा. आणि काय झालं, पुढच्या एका सिग्नलला, इथे जो मेन सिग्नल आहे तो पेट्रोल पंपच्या आधी तो सिग्नल आहे, तिथे तो बाईकवाला पण होता समोर. आणि मग आता याला वाटलं की आता याला धरतो, मग यांनी गाडी कशी तरी अशी लेफ्टला टाकली, बाहेर निघाला आणि गेलाच मागे. तेवढ्या तो ग्रीन सिग्नल झाला आणि त्यांनी परत निघून गेला. हा परत आला, मी काहीच बोलायला तयार नाही. मी म्हणतोय मला कार्यक्रमाला गाडी काय थांबवतोय, आणि मी म्हटलं तर मी केलं, मला काहीतरी ऐकायला मिळेल. मी गप्प बसलोय. मैं तो उसको छोड़ने नहीं वाला था लेकिन बचा लिया उसको. अरे काय काय चालू होतं. तो मी विचार करत होतो की जेव्हा प्रवासामध्ये किंवा असं काय कोणी ना कोणी येऊन त्रास देतं, काही ना काहीतरी वर खाली होतच, तर ज्याला
अंतिम ध्येय नाही गाठायचं आहे, त्याला प्रत्येक कष्ट हा असह्य होतो. त्याचं काय आहे अंतिम ध्येय टॅक्सीवाल्याचं? काहीच नाहीये. मी जेव्हा प्रवास करतोय, मला कुठेतरी जायचंय म्हणून मी प्रवास करतोय, त्याचं काय ध्येय? काहीच नाही ध्येय. त्याला जो म्हणेल, जिथे म्हणेल, जसं म्हणेल तसं घेऊन जायचं. सो ऍक्च्युली टॅक्सी पर्सन इज ऑल्सो ट्रॅव्हलिंग थ्रू आउट द डे. दिवसभर तो प्रवास करतोय, पण त्याला जर विचारलं तुझं ध्येय काय रे प्रवासाचं, त्याचं ध्येयच नाही. तो ध्येय मुक्त प्रवास करतोय. राईट, गॉट इट? आणि आपण जे बसतोय, आपण ध्येयासाठी मला इथे शिवाजी भाषा या कार्यक्रमाला येणं माझा उद्देश होता आणि त्याच्यासाठी मी प्रवास करतोय. जर मी माझं ध्येय विसरलो, मग मी कुठेतरी मध्ये हा आपला ओरडतोय, मला टॅक्सीमध्ये अरे सोड, मला तुझ्या टॅक्सीमध्ये नाही बसायचंय, मी उतरीन, मला दुसरी टॅक्सी मिळेल नाही मिळेल, हा कार्यक्रम बुडेल नाही बुडेल, त्याचं मला काही घेणं देणंच नाही. माझं मेन काय आहे, माझ्यावर राग करतोयस तू. पण जर मी लक्षात ठेवलंय मला कार्यक्रमाला पोचायचंय, इथे 40 लोक 50 लोक माझी वाट बघतायत, तर मी ना चुपचाप ते ऐकत होतो, ज्याच्यामध्ये माझं काही घेणं देणं नाही आहे, पण चालू होतं त्याचं. सो माय फोकस वॉज ऑन द डेस्टिनेशन. आणि वेन माय फोकस इज ऑन द डेस्टिनेशन, then inconveniences in the journey do not matter. But when your focus is not on the destination, then every small thing becomes an obstacle. लहान लहान गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भिंगीखाली कसं आपण टाकतो, लहानशी गोष्ट अशी मुंगी अशी एवढी मोठी होते ना. ऍक्च्युली आपलं मन जे आहे त्याला जर आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण ध्येय नाही दिलं काही, आणि आय कॅन टेल यू मेजॉरिटी लोक आजच्या जगामध्ये प्रवास जीवनाचा करतायत, पण त्या जीवनाच्या प्रवासाला ध्येयच नाहीये काही, फक्त करायचं म्हणून करतायत. आणि त्याच्यामुळे त्या जीवनाच्या प्रवासामध्ये लहान लहान गोष्टी आपल्याला भलं मोठं त्रास देतात आणि आपल्याला विचलित करतात. पण ज्यांनी हा एक ध्येय ठेवलाय, मला ना परमेश्वराला गाठायचंय, मला परमेश्वराच्या शिकवणींना नीट समजून घ्यायचंय, हा जर ध्येय तुम्ही ठेवला, विचार करा ना, मग लहान लहान गोष्टी पडतात. पुढे जायचं. याच्यामध्ये ना, याच्या तात्पर्यामध्ये श्लोक क्रमांक 26 तात्पर्य एक खूप सुंदर श्लोक आहे जो प्रभुपदांनी कूर्म पुराण किंवा मत्स्य पुराणामधला आहे. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक आहे, तर आपण त्याला वाचूया. ज्यांच्याकडे पुस्तक आहे ते बघू शकतात. दर्शन ध्यान संस्पर्शे मत्स्य कूर्म विहंगमः स्वान्यपत्यानि पुष्णन्ति तथाहम अपि पद्मज. या श्लोकाचं भाषांतर सांगतो. पद्मज म्हणजे जो पद्माच्या कमळाच्या फुलातून जन्मलाय, म्हणजे ब्रह्मदेव. तर ब्रह्मदेवांना श्रीकृष्ण म्हणतायत दर्शन बघून, ध्यान करून आणि स्पर्श करून 3 प्रकारचे जीव आपल्या लहान स्वानी अपत्यानी पुष्णंती, स्वतःच्या लहान बाळांची काळजी घेतात. कोण कोण? मत्स्य, मासा कसा करतो माहिती आहे? मासा दुरून अशी खूप अंडी देतो मासा, आणि दुरून फक्त त्या माशांकडे बघत असतो, त्या अंड्यांकडे बघत असतो, तो मत्स्य. कूर्म काय करतो? कासव, तो काठावर, नदीच्या काठावर, समुद्राच्या काठावर त्याची अंडी देतो आणि तो जातो समुद्रामध्ये, पण त्याचं ध्यान तिकडे असतं, त्याचं मन नेहमी तिकडे असतं. आणि संस्पर्शही विहंग म्हणजे पक्षी आपल्या अंड्यांना कसं जन्म देतो? अंडी घालतो आणि त्याच्यावर बसतो, त्याला आपल्या स्वतःच्या शरीराची ऊब देतो. तर म्हणतो हे 3 जीव आहेत ना, हे 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लहान बाळाची काळजी घेतात. तर म्हणतात तथा अहम अपि पद्मज, मी पण तसं आहे. तर काही भक्तांवर मी दुरून डोळे टाकून दृष्टीने त्यांचं पोषण करतो. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण कदाचित मागे असू रांगेमध्ये, आणि एक जर आपल्याला आपण अध्यात्मामध्ये जर सुशिक्षित नसू तर आपण कधी कधी करू शकतो. पण जो अध्यात्मामध्ये सुशिक्षित आहे तो विचार करतो हे गरजेचं नाहीये की माझ्या डोळ्यांना परमेश्वर दिसतील, कारण मला चष्मा आहे, पण परमेश्वरला चष्मा नाहीये. मग परमेश्वरला लांबचं दिसतं का? राईट. सो म्हणून मी शेवटी असेल रांगेमध्ये आणि परमेश्वर तिथे आहे, मी नीट बघू शकत नाहीये, पण परमेश्वराला मी दिसतोय. सो दॅट इज सफिशियंट. पण कसं दिसायला पाहिजे मी परमेश्वराला? रागीट अवस्थेमध्ये, ए बाजूला हो, कुठला अडाणी आला मनातल्या मनात. सो मनामध्ये अपशब्द चालू असतात, मनामध्ये काही वाईट विचार चालू असतात, आपण घड्याळाकडे बघत असतो, किती वेळ झाला,
मला जायचंय. मी किती रांगेत किती वेळ द्यायचा? ठीक आहे, परमेश्वर आहे, पण मी पण काय कमी नाही आहे. नाही. सो हे सगळे विचार ऍक्च्युली भक्ती भावाला घातक आहेत. वारंवार घड्याळाकडे बघणं म्हणजे काय? माझ्याकडे एवढाच वेळ आहे तुमच्यासाठी. तुम्हाला कधी घरी कोणी भेटायला आलं असेल, मैत्रीण मित्र कोणतरी बसलेत, आणि जर त्याने म्हटलं, अरे आठवतं का कॉलेजमध्ये आपण सोबत होतो, आणि तुम्ही घड्याळात बघितलं, हो आठवतं का? मग म्हणतो आपण त्यावेळेस टीचर्स डेच्या दिवशी तुम्ही प्रिन्सिपल झाले होते, मी टीचर झाली होती, आणि आपण असं केलं होतं आणि तसं केलं होतं, आणि तू कुठलं केमिस्ट्री शिकवलं होतंस आणि मी फिजिक्स शिकवलं होतं. काय शिकवलं होतं आपण? हो, मी केमिस्ट्री शिकवलं होतं. सो दर 2 वाक्यांनी जर 5 मिनिटांनी आपण आपल्या घड्याळाकडे बघितलं, हा जो संवाद आहे हा किती वेळ चालेल असं तुम्हाला वाटतं? का बरं? तुम्ही बोलताय ना, यू आर पार्ट ऑफ द कन्व्हर्सेशन. बोलताय तुम्ही, असं झालं तसं झालं, पण काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? हा, त्याला एक तुम्ही नकळतपणे खुणवताय, एक स्लॉट आहे तुझ्यासाठी ना. माझ्याकडे अनलिमिटेड वेळ नाहीये, आय हॅव लिमिटेड टाइम. आता 8:12 झालेत. सो 8:20 तुला ज्या गप्पा मारायच्या त्या मार. 8:20 झाले की मग तुझ्या गप्पांना महत्व नाही, अर्थात तुला महत्व नाही, कारण माझा वेळ महत्वाचा आहे. कधी कधी बाजूला बसलेल्या एका साधारण माणसाचा, एका साधारण मित्राचा अपमान करण्यासाठी खूप चांगली पद्धत सांगितली मी तुम्हाला. त्याला नीट बसायला द्या, पंखा द्या, पाणी द्या, आणि वारंवार घड्याळाकडे बघा. तो स्वतःहून उठून निघून जाईल. सो मी एक शिकवण देतोय की असं कधीही करायला नाही पाहिजे. कधी कोणी भेटायला आलं असेल ना, तर आपण घड्याळाकडे बघणं किंवा वारंवार फोन बघणं, विचार फोन पण. सो द मेसेज जो आहे, इज इट इम्पॉर्टंट दिस फिजिकल पर्सन सिटिंग नेक्स्ट टू, हीच भावना आता तुम्ही परमेश्वराला लागू करा. की हा जो व्यक्ती आहे याने तर आपल्याला 2 वर्ष साथ दिली कॉलेजमध्ये, हा भाऊ असेल याने 8 वर्ष साथ दिली, 10 वर्ष साथ दिली, आणि परमेश्वर आपल्या हृदयामध्ये कधीपासून आहेत? आपण वैकुंठात होतो. वैकुंठ सोडल्यापासून प्रत्येक योनीमध्ये जेव्हा आपण जन्म घेतला, आपण उंदीर योनीमध्ये होतो, मांजर योनीमध्ये, जेवढ्या योनीमध्ये होतो, आता मनुष्याच्या योनीमध्ये पण आपण असं नाही की आपण एकदम सगळे सुविचार आहोत, आपण सुसंस्कृत आहोत, नेहमी छान बोलतो. सगळा आपला जो गलिच्छपणा चालू आहे, त्या सगळ्या गलिच्छपणामध्ये एका व्यक्तीने आपली कधी साथ नाही सोडली. कोणी मित्र मैत्रिणी भाऊ बहीण या काळी आपल्यासोबत होते, पण जेव्हा काळ बदलला तेव्हा त्यांनी पण आपली साथ सोडली. बरोबर आहे? कोणी मामा मामी काका काकू परिस्थिती अनुसार आपल्यासोबत असतात. बरोबर? एक व्यक्ती आपल्या जगामध्ये, आपल्या जीवनामध्ये, ज्यांनी आपली कधी मोजमाप नाही केलं. हा असा आहे म्हणून मी याच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून राहीन, हा असा आहे म्हणून मी याच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून नाही राहणार, असं परमेश्वरने कधीच नाही केलंय. या अशा चांगल्या मित्राला जेव्हा आपण मंदिरामध्ये दर्शनाला जातो आणि आपलं लक्ष घड्याळावर आहे आणि आपलं लक्ष आहे मी त्याला बघण्यावर आहे आणि मी त्याला बघण्यासाठी इतरांना मी काही धक्का मारू शकतो वगैरे, आपण ना जाणीवच नाही झाली आपल्याला की आपण कुठल्या स्थानी पोचलो आहोत आणि आपल्या समोर कोण आहेत आणि आपलं यांच्याशी नातं आपण कुठल्या स्तरावर ठेवायला पाहिजे. बरोबर? सो म्हणून आपल्याला हे सगळं इथे लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर दर्शन ध्यान संस्पर्श आहे. त्याचे मागे उभे आहेत पण त्यांची चेतना शुद्ध आहे. ते कोणालाही नावं नाही ठेवते म्हणे अरे काय 2 तास रांग झाली, काय मी फसलो इकडे, मला भूक लागली आहे आणि कधी मी आता जेवणार आणि रांगेमध्ये इतका वेळ लागतोय, हे बोललं म्हणजे ना परमेश्वर चांगलं नाही वाटत. पण आपण जर शुद्ध चेतना ठेवली, मी इथे आलोय परमेश्वराद्वारे बघून घेतल्यासाठी, मी परमेश्वराला बघायसाठी नाही आलोय. मी बघून बघून काय बघणार आहे? मी फक्त मूर्ती बघणार आहे, पण ते माझी चेतना बघणार आहेत, ते माझा आंतरिक भावना बघणार आहेत. ते किती महत्वाचं आहे. सो त्यांनी मला बघितलं ना, झालं. म्हणून दर्शन करून परमेश्वर दुरून पण आपला पोषण करू शकतात. ध्यान, आपण जसं परमेश्वराचं नामस्मरण करतो हरे कृष्ण, तसं परमेश्वर पण, मी एकदा गोष्ट सांगितली होती, 2 डायरी होत्या की एक डायरी होती जे परमेश्वराचं नामस्मरण करतात आणि एक डायरी होती ज्यामध्ये परमेश्वर त्यांचं स्मरण करतात. तर हनुमानजींचं नाव त्या दुसऱ्या डायरीमध्ये होतं.
हनुमानजींना सांगितलं की तुमचं नाव त्या एका डायरीमध्ये नाही आहे. तर ते म्हणाले काय नाही आहे, मग दाखवा. तर रामचंद्रांनी दाखवली डायरी. हा भक्त माझं नाव आहे 1 2 3 4 नाही. तो एकदम दुखी झाले विचार आहे, तुमच्या भक्तांच्या नावाच्या डायरीमध्ये माझं नाव नाही. मग तेव्हा त्याला रडू आलं. तेव्हा परमेश्वर सांगितलं अरे 1 मिनिट थांब, माझ्याकडे एक दुसरी डायरी आहे. दुसरी दाखवली, त्याच्यामध्ये परमेश्वराचं पहिलं, हनुमानजींचं पहिलं नाव होतं. का? ही डायरी त्यांची आहे ज्यांचं स्मरण मी करतो, आणि ती पहिली डायरी ती होती जे माझं स्मरण करतात. सो दर्शन, ध्यान आणि संस्पर्शयीर, जे परमेश्वराला स्पर्श करतात. सो आपल्याला, आपण कूर्म नाही, आपण मासे नाही, आपण आपल्या लहान मुलांना कशी काळजी घेतो? सगळ्यांनी, सगळ्या करून, राईट. पण ओव्हरऑल एक थोडं स्पर्श करत नाही. बाळ असेल लहान घरी तर आपण स्पर्श करतो, कसा आहेस, खाऊ घालतो, स्वतःच्या हाताने खाऊ घालतो, जरी मोलकरी नसेल घरी, पण स्वतःच्या मुलाला खाऊ घालण्यासाठी आईकडे नेहमी वेळ असतो, नाही. सो आपण पण काही प्रमाणामध्ये दर्शन, ध्यान, संस्पर्शी करतो. तर श्रीकृष्ण ब्रह्मदेवानं सांगतायत दर्शन, ध्यान, म्हणजे आपण इथे आहोत आणि कदाचित अनेक दिवसांपासून काही कारणांमुळे समजा आपण मंदिरात जाऊ नाही शकलो आहोत. आपण कधी असा विचार नाही करायला पाहिजे प्रभूजी माझं दुर्भाग्य आहे, मी शिवाजी पार्कला राहते आणि ते जे भक्त आहेत ना ते तिथे साऊथ बॉम्बेला राहतात, ते गोपीनाथ मंदिराच्या जवळ राहतात, म्हणजे मंदिराच्या शेजारी राहतात. त्यांचं किती मोठं भाग्य आहे, ते दररोज मंदिराला जातात, आणि मी बघा किती दुर्भाग्य आहे, मला मंदिरात जायला ते मिळेल. असं नाही आहे. कोणी रोज मंदिरात जाऊन त्याची किंमत कमी होऊ शकते, कारण रोज जी गोष्ट आपल्याला माहिती आहे त्याची किंमत नाही करत आपल्याला. मग जो व्यक्ती, असे बरेच लोक आहेत आमच्या मंदिराच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतात, पण त्यांना आमच्या मंदिराचा त्रास होतो. ते म्हणतात अरे काय लोक, नेहमी कीर्तन करत असतात, नेहमी काही ना काही लेक्चर चालू असतं. सो शेजारी राहून त्यांना सकारात्मक विचार आहेत मंदिराबद्दल असं गरजेचं नाहीये. आणि जे लोक खूप दूर राहतात, मीरा रोडला राहणारे भरपूर भक्त आहेत, पण त्यांचं मन नेहमी तिथे गोपीनाथांच्या चरणी आहे, नेहमी ते विचार करत असतात अरे या रविवारच्या कार्यक्रमाला जाऊ, आता जन्माष्टमी येते, रामनवमी येते, गीता जयंती येते, तर भगवंतांचं दर्शन करू त्या दिवशी वगैरे. सो आपल्याला माहिती पाहिजे की एक साधारण मासा पण बघून पोषण करतो, श्रीकृष्ण बघून पोषण नाही करू शकत. एक साधारण कासव पण ध्यान करून पोषण करतो, श्रीकृष्ण ध्यान करून पोषण नाही करू शकत. सो आपल्याला काम इथे करायचं आहे, आपल्या चेतनेवर काम करायचंय, आपल्या हृदयावर काम करायचंय. परमेश्वर प्रत्येक पद्धतीने आपल्याला जवळ करण्यासाठी, मराठीत एक वाक्प्रचार आहे, एका पायावर तयार असते. तर श्रीकृष्ण एका पायावर तयार आहे. ऍक्च्युली खरोखर बघितलं तर ते एका पायावर उभे असतात, नाही, डाव्या पायावर उभे असतात आणि उजवा पाय असं वाकलेला असतो. ऍक्च्युली श्रीकृष्ण एका पायावर तयार आहेत आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपल्याला जवळ घेण्यासाठी. श्लोक क्रमांक 27 आणि 28. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्च वान्तरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतीन्द्रिय मनोबुद्धि मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोधो यः सदा मुक्त एव सः. एखादा योगी काय करतो? शारीरिक क्रिया. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चा वांतरे भ्रुवो, चक्षुंच्या मध्ये ध्यान करून, आपण मराठी भाषण वाचूया. सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून, म्हणजे डोळ्यांचे इंद्रिय विषय, नासिकांचे इंद्रिय विषय, कानांचे इंद्रिय विषय, स्पर्शशक्तीचे इंद्रिय विषय, या सगळ्या इंद्रियांना एक एक वस्तू लागते. यांना सुंदर वस्तू लागते, यांना स्पर्शशक्तीला काहीतरी मऊ मुलायम वस्तू लागते, नासिकेला सुगंध लागतो इत्यादी. सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून 2 भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिये आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो.
खूप मोठी आहे ही परिस्थिती. सर्व इंद्रिय विषयांना दूर ठेवून इत्यादी. तर हे जंगलामध्ये वनामध्ये जे मोठे मोठे ऋषीमुनी असतात ते या परिस्थितीला गाठण्याची नेहमी इच्छा करतात. सो हा जो श्लोक आहे हा 6व्या अध्यायाचा बीज आहे. 3रा अध्याय आपण बघितला होता कर्मयोग, 4था अध्याय होता ज्ञानयोग आणि 6वा अध्याय आहे ध्यान योग. म्हणजे इंद्रियांना नियंत्रण करून पूरक, रेचक, कुंभक हे सगळं करून हृदयामध्ये परमात्म्याचं दर्शन कसं करायचं ते जे तो जो एक मार्ग आहे ध्यान मार्ग किंवा कधी कधी त्याला म्हणतात अष्टांग योग. त्याच्यामध्ये 8 भाग आहेत. आपण 6व्या अध्यायामध्ये चर्चा करू. तर त्याचा बीज आहे हा. या श्लोकाला पुढे घेऊन जाण्यासाठी मग 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण तो पण मार्ग सांगतात. आपण आता खूप महत्वाच्या आणि शेवटच्या या श्लोकापर्यंत आलोय. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. आता याचं भाषांतर वाचतोय, कृपया ध्यानपूर्वक ऐका. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवी देवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो. सो शेवटची जी ओळ आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे ज्ञात्वा माम शांतीम रिच्छती. 3 गोष्टी त्याच्यावर लिहितात. भोक्ताराम यज्ञ तपसा. तर यज्ञ कोण करतात? जे कर्मयोग मार्गावर आहेत, जे पुण्य करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे किंवा पुण्य चांगले कार्य करून शुभ कार्य करून आपल्या शुभ कार्यांचं फळ ते श्रीकृष्णांना अर्पण करतात. त्याला म्हणतात कर्मयोग. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये यज्ञ या तत्वावर भरपूर विश्लेषण केलं होतं. सो यज्ञ आणि तपस्या कोण करतात? ज्यांना या जगामध्ये काही घेणं देणं नाहीये. ते म्हणतात की आम्हाला या जगाला सोडायचंय इंद्रियांना. सो यज्ञ करणारे कोण लोक आहेत? जे या जगामध्ये सगळं काही स्वीकार करतात आणि त्याच्यानंतर त्याचं जे फळ आहे ते श्रीकृष्णांना अर्पण करतात. आणि काही लोक आहेत ते विरक्त आहेत या जगामध्ये, ते तपस्या करतात. तर श्रीकृष्ण म्हणतात या दोन्ही गोष्टींचा लाभ घेणारा व्यक्ती. कोणासाठी ही सगळी तपस्या चालू आहे? माझ्यासाठी, मला प्राप्त करणार. आणि सगळे यज्ञ हे कोण करते? कोणासाठी करताय? ऍक्च्युली त्या यज्ञाचा खरा भोगता कोण आहे? श्रीकृष्ण. तर कधी गणपती पूजा असेल घरी, गणपतीची आपण पूजा करतो आपण अच्युतम केशवम राम नारायणम. सो परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय गणपतीचा यज्ञ, गणपतीची पूजा, शंकराची पूजा, कुठलीही पूजा, सत्यनारायणाची पूजा तर नारायणाची आहे, पण कोणाची? दुर्गा देवींची पूजा असेल, गणपतीची असेल, इतर कोणाची असेल, कोणाचीही पूजा ही श्रीकृष्णांच्या उल्लेखाशिवाय, श्रीकृष्णांच्या नामस्मरणाशिवाय अपूर्ण नाही होऊ शकत. का? तर श्रीकृष्ण मेन भोगता आहे. यज्ञ कुंडामध्ये जी अग्नी असते ते विष्णू आहेत, ते यज्ञ आहे. आणि त्या यज्ञकुंडामध्ये परमेश्वरासोबत आपण मग इतर देवी देवतांना पण बोलतो, कारण ते त्यांचे प्रतिनिधी आहेत, एक विभाग प्रमुख आहेत ते. पण श्रीकृष्णांना जर आपण बाजूला ठेवलं आणि बाकी सगळ्यांना जर आपण आहुती दिली तर तो यज्ञ पूर्ण नाही झाला. म्हणून खूप महत्वाचं आहे ते. मग नंतर म्हणतात तर एक ही जाणीव, हे ज्ञान माहिती पाहिजे की आपण जे काही भोग करतोय किंवा जे काही त्याग करतोय त्या सगळ्यांच्या पाठीमागे श्रीकृष्ण आहे. दुसरं आहे की सर्व लोक महेश्वरम, जितके ग्रह आहेत या ब्रह्मांडामध्ये आणि वर स्वर्ग लोकांमध्ये देवी देवतांचे पण ग्रह आहेत, सर्व लोक महेश्वरम. या ब्रह्मांडाचा स्रोत कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वराच्या नाभी कमळातून कमळ येतं, त्या कमळामध्ये ब्रह्मदेव असतात आणि मग त्या कमळाचा जो देठ आहे त्या देठामध्ये 14 स्तर आहेत ग्रहांचे. त्याच्यामध्ये मध्यभागी पृथ्वी येते, भुवर स्वर्गलोक, त्याच्यानंतर जनरलोक, महरलोक, तपोलोक आणि नंतर सत्यलोक. इथे ब्रह्मदेव राहतात. खाली तल, अतल, वितल, सुतल, पाताल, हे जे खालचे जे ग्रह आहेत, असे 14 ग्रह आहेत त्या कमळाच्या देठामध्ये. पण ते कमळाची उत्पत्ती कुठून होते? विष्णू पासून. म्हणून परमेश्वर म्हणतात मी स्रोत आहे. म्हणतात सर्व लोक महेश्वरम. आणि नंतर शेवटची जी ओळ आहे ना,
ही तुम्हा आम्हासाठी सगळ्यात महत्वाची आहे. कारण भोक्ताराम यज्ञ तपसामध्ये कदाचित आपण येत नाही. सर्व लोक महेश्वरम हे आपल्याला असं ठीक आहे असतील, सर्व ब्रह्मांडांचे मालक आहेत, मान्य केलं. किती ब्रह्मांड आहेत तर त्यासाठी उदाहरण मिळतं. एका मोहरीच्या पोत्यामध्ये मोहरीचे दाणे किती असतात तेवढे, तर प्रत्येक मोहरीचा दाणा एक ब्रह्मांड आहे. तर असंख्य ब्रह्मांड आहेत आणि या एका ब्रह्मांडामध्ये आपण आहोत आणि त्याची रुंदी किती आहे ते आजपर्यंत आपल्याला माहिती नाही. देयर इज नो इन्फॉर्मेशन. कारण ते जेवढं रिसर्च करतात तेवढं कळतं की अजून बाकी आहे, अजून बाकी, अजून बाकी. तर एका ब्रह्मांडाची रुंदी अजूनही माहिती नाही आपल्याला आणि हे एका मोहरीच्या दाण्यासारखं आहे. श्रीकृष्ण म्हणताय सर्व लोक महेश्वर. पण ठीक आहे, आपण ऐकून घेतलं. सगळ्यात हृदयस्पर्शी आणि सर्वात परिवर्तन करणारी गोष्ट ती आहे सुहृदम. त्याच्यामध्ये एक शब्द आहे हृदय. तर संस्कृत भाषेमध्ये प्रभुपादांनी एकदा या श्लोकावर जेव्हा प्रवचन दिलं होतं तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं, संस्कृत भाषेवर मी काय एवढा मोठा एक्सपर्ट नाही, पण प्रभुपादांनी सांगितलं की मित्र असतात ना, मराठीमध्ये सगळे मित्रच असतात. हा माझा खूप चांगला मित्र, हा नवीन मित्र. पण संस्कृत भाषेमध्ये अजून फाईन भाषा आहे ती. त्याच्यामध्ये मित्र म्हणजे एकदम सोशल फ्रेंड. बिल्डिंग मध्ये कोणी राहतात आपण त्यांना फक्त हाय हॅलो म्हणतो तसे. त्याच्या पुढचा एक मित्राची स्तर आहे जो अजून जवळ आहे, त्याला म्हणतात बंधू. म्हणजे हा थोडा जवळचा मित्र, विश्वासू मित्र. आणि सुहृद म्हणजे याच्या हृदयामध्ये माझं नेहमी शुभ असतं, जो नेहमी याच्या हृदयामध्ये माझं शुभ चिंतणार आहे तो म्हणतो सुहृद. तर सुहृद म्हणजे एकदम जवळचा जीवलग मित्र म्हणतो तसा आपण. श्रीकृष्ण म्हणतात मी तुमचा सर्वात शुभ चिंतन करणारा, तुमच्याबद्दल नेहमी हित करणारा सुहृद आहे. पण कोणासाठी मी सुहृद आहे? सुहृदाच्या पुढचा शब्द काय? सर्व भूतानांचा मराठी भाषांतर वाचा काय? सर्वांचा. बरोबर. याच्यामध्ये असं लिहिलंय का केवळ जे पुण्य करतात त्यांचा? नाही, पुण्य करणारे लोक चांगले ना, किंवा जे मंदिरात जातात त्यांचा, किंवा जे गीता क्लास अटेंड करतात त्यांचा. अरे कुठेतरी काहीतरी लिहावं. आम्ही दर शुक्रवारी येतो, 1 तास काय काय ऐकतो, त्याच्यासाठी तरी आम्हाला काहीतरी भक्ती द्या. श्रीकृष्ण म्हणतात अशी ऐकून बसून आणि त्रास सहन करून भक्ती नाही मिळणार. भक्ती मिळेल जेव्हा आपण हृदयामध्ये परमेश्वराला काहीतरी भावना उत्पन्न करू. तर काही लोक ते एका पायावर उभे राहतात आणि तपस्या करतात, आणि तुम्ही लोक दर शुक्रवारी इथे येऊन 1 तास हे प्रवचन ऐकण्याची तपस्या करतात. पण जर त्या तपस्येमध्ये प्रेमाची भावना नसेल, परमेश्वराप्रती स्नेहाची भावना नसेल, इट इज नॉट भक्ती, इट इज तपस्या. सो खूप हृदयस्पर्शी गोष्ट ही. वडिलांची भरपूर मुलं असू शकतात आणि त्या सर्व मुलांमध्ये नेहमी काहीतरी वरखाली असू शकतं. एखादा मुलगा खूप गुणी असतो, एखादा मुलगा कधी गुणी नसतो, पण आई वडील कधी भेदभाव नाही करत. सो मी एक वाक्य म्हणणार आहे, त्या वाक्याला खूप लक्षपूर्वक ऐका, नंतर मी मराठीत भाषांतर पण करेन. आपण नेहमी म्हणतो ना परमेश्वर हे आपल्यावर विना अट प्रेम करतात. सो दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. सुहृदम पुण्यभूतानाम, सुहृदम भारतीय भूतानाम, सुहृदम हिंदू भूतानाम. फक्त हिंदूंवर प्रेम करतो. काय म्हणतात श्रीकृष्ण? सर्व भूतानाम. सर्व मनुष्यानाम पण नाहीये. श्रीकृष्ण गायींवर पण प्रेम करतात, मांजरींवर पण प्रेम करतात, पक्ष्यांवर पण प्रेम करतात. सर्व भूतानाम खूप मोठा शब्द आहे तो, सर्व भूतानाम. आणि तुम्ही विचार करा स्वतःच्या मनामध्ये, कोणी तुमच्याकडे आलं आणि म्हणालं तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, आणि त्या व्यक्तीला हे वाक्य बोलणं, मी ना सगळ्यांचा चांगला विचार करतो, हे वाक्य बोलण्याला आपली जीभ किती विचार करायला लागले वाक्य बोलायला. आपल्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल पण कधी कधी नकळतपणे आपण घसरतो आणि चांगले विचार करण्याला आपण कधी कधी
कमी पडतो. इच्छा असते पण कमी पडतो. नाहीये तेवढी शुद्धता, नाहीये तेवढी निस्वार्थीपणा नाही. एका व्यक्तीसाठी हे वाक्य म्हणणं, सुहृदम सर्व भूतानां. कॅन यू इमॅजिन व्हॉट इज द वेट ऑफ दिस सेंटेन्स? या वाक्याचं वजन काय माहितीये? हे वाक्य बोलण्यासाठी, आणि कसं आहे ना, हे काव्यात्मक वाक्य नाहीये, हे कवितेमध्ये बोललेलं वाक्य नाहीये. माझं तुझ्यावर प्रेम आहे. ऍक्च्युली कोणाला कोणावर प्रेम करण्यासाठी किती परीक्षांना सामोरे जायला लागतं हे जो खरा प्रेम करतो त्याला माहितीये. प्रेमाचे दुसरं समानार्थी शब्द काय माहितीये? परीक्षा. राईट? कारण हे बोलणं खूप सोपं आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण त्या प्रेमाच्या नात्यामध्ये जेव्हा परीक्षा येतात, संघर्ष येतात, त्या संघर्षांना समोर जाण्यासाठी शक्ती पाहिजे. तेव्हा आपण म्हणू शकतो माझं तुझ्यावर प्रेम, तेव्हापर्यंत आपण म्हणू शकतो की माझं तुझ्याशी नातं आहे. श्रीकृष्ण म्हणतायत सुहृदम सर्व भूतानां. याचा अर्थ की श्रीकृष्ण आहेत ना, हे कधी अट न ठेवता सर्वांवर प्रेम करतात. हा, तर मी माझं ते इंग्लिशचं वाक्य विसरलो. सो इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, अनकंडिशनल लव. राईट? बट अनकंडिशनल लव डज नॉट मीन आय लव वॉट एव्हर यू डू. अनकंडिशनल लव मीन्स वॉट एव्हर यू डू आय लव्ह यू. विना अट प्रेम म्हणजे हे नाही की तू जे करशील त्याच्यावर माझं प्रेम आहे. विना अट प्रेम म्हणजे हे आहे की तू जे पण काही करशील माझं तुझ्यावर प्रेम आहे. सो याचं मी का म्हणतोय, असं एक स्पष्टीकरण देतो मी, की श्रीकृष्ण इथे म्हणतात सुहृदम सर्व भूतानां. याचा अर्थ, समजा मी दुसऱ्यांना त्रास देत असो, किंवा मी पाप करत असो, किंवा मी वाईट कृत्य करतोय, कंसामध्ये भरपूर आहे त्याच्यामध्ये काही, बरोबर? मग मी वाईट कृत्य करतोय ना, आणि श्रीकृष्ण ते म्हणतात सुहृदम सर्व भूतानां. आणि त्या दिवशी मी शिवाजी बाच्या त्या प्रवचनामध्ये ऐकलं की पुण्य भूतानाम नाहीये, हिंदू भूतानाम नाहीये, भारतीय भूतानाम नाही, सर्व भूतानाम आहे. म्हणजे मी पाप कर्म करतो तेव्हा पण श्रीकृष्णांचं माझ्यावर प्रेम आहे. मी दुसऱ्यांना त्रास देतोय, लबाडी करतोय, छळ करतोय, आणि हे छळ करताना सर्व भूतानांमध्ये मी सामील आहे ना. म्हणजे श्रीकृष्ण, मी कोणाला लबाडी केली तरी श्रीकृष्णांचं माझ्यावर प्रेम आहे. मी कोणाला लुटलं तरी श्रीकृष्णांचं माझ्यावर प्रेम आहे. मी वाईट वागलो तरी श्रीकृष्णांचं माझ्यावर प्रेम आहे. मग मी बदलू का? मग मला जे हे नेहमी लोक सांगतात, माझे वरिष्ठ सांगतात, असं नको करू, अशी लबाडी नाही करायला पाहिजे, लोकांशी असं वागायला नाही पाहिजे, हे कशासाठी सांगतात मग मला? कारण कृष्णा इज लव्हिंग मी विदाउट ए कंडिशन. सुहृदम सर्व भूतानां. हाऊ डू आन्सर दिस? शुड वी चेंज और शुड वी नॉट चेंज? विचार करा, जर आपल्याला योग्य दृष्टिकोन नसेल तर दिस सेंटेन्स इज व्हेरी प्लीजिंग टू द हार्ट. सुहृदम सर्व भूतानां, बट इट कॅन क्रिएट हेवॉक इन सोसायटी. सुहृदम सर्व भूतानां, सुहृदम सर्व क्रिमिनल्स ऑल्सो. सो म्हणून मी जे वाक्य बोलतो ते खूप महत्वाचं आहे. आय लव्ह यू अनकंडिशनली डज नॉट मीन आय लव्ह व्हॉट एव्हर यू डू. आय लव्ह यू इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर यू डू. त्याचं स्पष्टीकरण काय आहे ते मी म्हणालो. एक आई वडील आहेत आणि त्यांची 2 मुलं आहेत. एक खूप गुणी आहे आणि एक वाईट मार्गावर आहे. दोघांवर प्रेम करतात, पण दोघांसोबत वागणूक सेम नसते. दुसऱ्याला जवळ करतात, पण त्याला आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स कधी नाही मिळणार, त्याला तिजोरीची चावी नाही मिळणार. का? तो नाश करेल, तो एका दिवसामध्ये संपवेल ती. पण प्रेम म्हणजे काय माहितीये? त्याला जवळ घेऊन त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला दररोज त्याचे वडील समजावतील, तुझी मित्रमंडळी चांगली नाहीये. कारण तुला मी 100 रुपये जेव्हा देतो तेव्हा ते 100 रुपये एका तासामध्ये खर्च होतात. पण तुझ्या भावाला मी जेव्हा 100 रुपये देतो तेव्हा तो घरी येऊन मला म्हणतो 9.5 रुपये लागले. बेस्ट मी प्रवास केला आणि हे 91 रुपये परत. सो याला मी जेवढे देतोय ना, तो त्याचा बरोबर गरज आहे तेवढा खर्च करतो आणि उरलेले पैसे आणून देतो. मी मागितले पण नव्हते तर. म्हणजे वृत्तीमध्ये फरक आहे. तर तू तुझ्या वृत्तीला बदल कर, तर हे सगळं तुझ्यासाठीच आहे. ही तिजोरीची चावी आहे, ती तुला पण मिळेल, आपली प्रॉपर्टी तुला पण मिळेल. यू हॅव टू चेंज. तो जो बदल आहे तो गरजेचा आहे. बदल, विचार करा, जर बदल नाही घडलाय, सर्व भूतानां म्हणजे पापी, दुष्कृत्य करणारे पण लोक याच्यामध्ये सामील आहेत. जर श्रीकृष्ण इतक्या विशाल हृदयाचे आहेत, श्रीकृष्ण जर इतक्या विशाल विचार सरणीचे आहेत की तू जो कोणी आहेस माझं तुझ्यावर प्रेम आहे. जर आपण श्रीकृष्ण अनुसार वागलो, जर आपण श्रीकृष्णांच्या आनंदासाठी वागलो, तर श्रीकृष्ण काय देते?
जर मी तुम्हाला सांगितलं इथे जवळ एक बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये एक फॅमिली राहते आणि तिथे एक नोकर 10 वर्ष काम करत होता आणि 10 वर्ष काम केल्यानंतर चुकीने एकदा त्याच्याकडून चोरी झाली त्या घरात, गरज पडली, स्वतःवर ताबा नाही राहिला, भावनांवर, त्यांनी साहेबांचं पाकिट मारलं आणि पकडलं त्याला. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्याला लक्षात आलं की या ह्याने केलं. मग त्या साहेबांनी त्याला विचारलं, अरे 10 वर्ष तू माझ्याकडे काम केलं, तुला मी कधी काही वाईट वागवलं का? नाही. तुम्ही कसं वागवलं? साहेब तुम्ही मला नोकऱ्यासारखं कधीच नाही वागवलं, नेहमी तुम्ही इक्वल, खायला प्यायला असं वेगळं माझ्यासाठी जेवण नव्हतं, तुम्ही जे तुम्ही तुला एवढं प्रेम दिलं, तू काय केलंस? मी सॉरी, माझ्याकडून चूक झाली, मी चोरी केली. मला एक माणूस भेटला, तो म्हणाला, अरे तू त्या मोठ्या बंगल्यामध्ये काम करतोस, एका दिवसामध्ये तुझे सगळे प्रॉब्लेम सुटून जातील. तर मी बळी पडलो, लोभ झाला, मी केलं. तर तुम्ही म्हणाल, अच्छा बापरे, मग काय केलं साहेबांनी? मी तुम्हाला सांगेन. साहेबांनी म्हटलं, ठीक आहे, तुझी इच्छा नव्हती ना, तुला तुझ्या मित्रांनी सांगितलं म्हणून ना तुला सोडून देतो. तुम्ही म्हणाल, मोठ्या हृदयाचे साहेब. 10 वर्ष प्रेम केल्यानंतर जेव्हा त्यांनी चोरी केली, तर चोरी केलेला पण माफ करून टाकलं का? तर त्याची जाणीवपूर्वक नाही केली त्यांनी, कोणाच्या तरी बोलण्यात येऊन केली. याचा पुढचा प्रश्न काय माहिती आहे? जर चोरी करणाऱ्या, विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला या साहेबांनी असंच सोडून दिलं, म्हणजे त्याचं हृदय किती विशाल आहे. मग जर त्या नोकराने आजन्म चोरी न करता नेहमी सेवा केली असती आणि आपल्या साहेबांना नेहमी खुश केलं असतं, तर त्या नोकराला त्या साहेबांनी काय दिलं असतं? सो जर आपली सीमित दृष्टी असेल, आपली बुद्धी जर इतकी असेल, तर आपण विचार करतो ही चांगली स्टोरी सांगितली प्रभूजी तुम्ही, चोरी करून पण त्या साहेबांनी काही शिक्षा नाही दिली. सो इट लीड्स टू अ व्हेरी डर्टी थॉट की माझा पण एक नोकर आहे आणि त्या नोकराला पैसे पाहिजे, त्याला सांगतो 10 वर्ष नोकरी कर, विश्वास कमव आणि एक दिवशी चोरी कर, आणि जरी तू पकडला गेलास तरी यांची हिस्ट्री आहे. यांची हिस्ट्री काय, यांचा इतिहास काय आहे? जरी चोरी करताना पकडलं तरी यांना ना असं शिक्षा देऊन होत नाही, सोडून देतात. शिक्षा न देणाऱ्या व्यक्तीला आपण त्याची परीक्षा घ्यायची की याची सहनशक्ती किती आहे, की ऍक्च्युली शिक्षा न देणाऱ्या व्यक्तीला आपण प्रतिसाद द्यायचा आणि आपण म्हणायचं, अरे हा चूक करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा नाही देत, तर याला जर आपण प्रेम केलं तर हा काय देईल? व्हॉट विल अ जेंटलमॅन थिंक? म्हणून परमेश्वराचा हा ना विशाल हृदय, परमेश्वराचा मोठेपणा आहे. सुहृदम सर्वभूतानां, तुम्ही जो कोणी आहात, जे काही करतास, माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण आपण कधी हे नाही म्हणायला पाहिजे, जर तुमचं माझ्यावर, मी काहीही केलं तर प्रेम आहे, विना अट विना शर्त प्रेम आहे, तर मी काहीही करीन, मी स्वच्छंद राहीन, मला जेव्हा पाहिजे तसं करीन. का? तर तुम्ही श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणा सुहृदम सर्वभूतानां. ऍक्च्युली सज्जन व्यक्ती म्हणतो परमेश्वराचा मोठेपणा आहे सुहृदम सर्वभूतानां. जर मी चुकीचं वागून पण श्रीकृष्ण माझ्यावर प्रेम करतायत, मी जर चांगलं वागलो, मी जर त्यांच्या अनुसार जर वागलो, तर मला श्रीकृष्ण काय देतील? त्यांना मारायला आलेल्या पूतना या राक्षसीला जर श्रीकृष्णांनी वैकुंठ दिलं, कारण श्रीकृष्णांनी म्हणाले ही विष घेऊन आली होती, पण ना मातृत्वाच्या भावनेने आली होती. जे काही आहे, विष असू दे की काही असू दे, पण मातृत्वाच्या भावनेने आली. तर श्रीकृष्णाने त्या विषाला दुर्लक्ष केलं आणि मातृत्वाच्या भावनेला महत्व दिलं आणि त्यांना वैकुंठ दिलं. तर मग तिथे आपल्याला प्रश्न हा यायला पाहिजे, म्हणजे मी पण जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर श्रीकृष्ण मला पण वैकुंठ दिले. आपण विचार करायला पाहिजे, विष पाजणाऱ्या व्यक्तीला जर हे व्यक्ती वैकुंठ देत आहेत, तर जर आपण यांना प्रेम दिलं तर हे काय देतील? म्हणून सुहृदम सर्वभूतानां इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर एक ना, आपण जे नामस्मरण करतो, एक नामाचार्य आहेत ज्यांनी पूर्ण आयुष्यभर फक्त नामस्मरण केलं, त्यांचं नाव नामाचार्य हरिदास ठाकूर म्हणून. त्यांची स्टोरी मी नंतर कधीतरी सांगेन, पण आता एक संदर्भ देतोय. तर श्री चैतन्य महाप्रभू, आपण म्हणतो ना गौर निताय, ते श्री चैतन्य महाप्रभू जे ते एकदा हरिदास ठाकूरांशी संवाद साधत होते. तर हरिदास ठाकूरांना विचारलं की जे लोक नामस्मरण करतात त्यांचं तर खूप मोठं भाग्य आहे, परमेश्वराचं नामस्मरण जिभेवर करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. मला एक सांगा, जे लोक काही इतर धर्मांचे आहेत, म्हणजे हिंदू कमीत कमी कधी ना कधी रामाच्या मंदिरात जाईल आणि जय श्रीराम म्हणेल, रोज नसेल म्हणत तरी, कृष्णाच्या मंदिरात जाईल, जय हरी विठ्ठल म्हणेल, एखाद वेळेस तरी म्हणेल, त्याला प्रॉब्लेम नाही काही. पण म्हणजे असे लोक आहेत जे दुसऱ्या धर्माचे आहेत आणि ते कधीही रामाचं नाव घेणार नाहीत, रामाच्या विरुद्ध आहेत ते. या लोकांचं भलं कसं होईल? हरिदास ठाकूर श्री चैतन्य महाप्रभूंना सुहृदम सर्वभूतानां,
मग तेव्हा हरिदास ठाकूरांनी काय दिलं माहितीये, म्हणाले हे जे लोक आहेत हे रामाचं नाव नाही घेत, पण यांच्या भाषेमध्ये एक शब्द आहे हराम. हराम म्हणजे काय, जी वाईट गोष्ट त्याला म्हणतात हे हराम आहे. तर म्हणतात ते हराम शब्द आहे ना त्याच्यामध्ये राम येतं. आणि म्हणाले परमेश्वर हे नाही बघत की ह राम आहे, परमेश्वर बघतात त्या हराम शब्दामध्ये राम आहे. म्हणतात इतकंच नाही तर संस्कृतामध्ये एका वाक्यामध्ये हरिदास ठाकूरांनी संदर्भ दिला. तर संस्कृत भाषेमध्ये एक वाक्य रचना आहे, त्याच्यामध्ये शब्द आहे हलम रिक्तम. रिक्तम म्हणजे शून्य. भांड्यामध्ये जर दूध नसेल तर म्हणतात रिक्त भांडे, तसं हलम. हलम म्हणजे हलाहल, विष. तर कुठेतरी असं एक वाक्य आहे संस्कृत भाषेमध्ये आपल्या पुराणांमध्ये हलम रिक्तम. तर म्हणतात हा जो माणूस आहे हा तर रामाचं नाव पण नाही आहे, तो म्हणतो हलम रिक्तम म्हणतोय. तो म्हणतो या भांड्यामध्ये विष नाहीये. पण परमेश्वर म्हणतात हलम रिक्तम म्हणताना ह री आलं. हलम रिक्तम, लम ह रिक्तम नाही आहे ते. हलमचा ह आणि रिक्तमचा री, तर ते लागून आलं. तर म्हणतात परमेश्वर तर म्हणतात अरे यांनी हलम रिक्तम म्हटलं, याच्यामध्ये एकदा हरी म्हणतात. त्यामुळे यांनी नामस्मरण केलं. म्हणाले परमेश्वर नेहमी या दृष्टीने विचार करत असतात की यांच्यामध्ये मी काय एक तरी चांगला गुण बघू आणि त्या एका लहानशा गुणाला मी एका एवढ्या मोठ्या भिंगेखाली ठेवीन आणि म्हणेन तू माझं नामस्मरण केलंस. एक दिवशी चुकीने आपण कोणातरी नमस्कार केला आणि तो नमस्कार जेव्हा त्या व्यक्तीला केला, सिनेमा ऍक्टर असेल तरी कोणी असतील माहीत नाही कोण कोण असतात, आणि जेव्हा त्याला नमस्कार केला तेव्हा त्या नमस्कार करण्याच्या जागेच्या समोर मंदिर होतं. तर परमेश्वर हे नाही म्हणत की तू त्याला नमस्कार केलास, माझ्यासमोर कधी मला नमस्कार करत नाही. परमेश्वर म्हणतात की नाही यांनी माझ्यासमोर नमस्कार केला. सो दिस इज कृष्ण सुहृदम सर्वभूतानम. आणि ज्या व्यक्तीला हे कळतं सर्व यज्ञ सर्व तपस्यांचे खरे भोगता श्रीकृष्ण आहेत, सर्व लोकांचे मालक, कारण ते त्यांचे श्रोते ते श्रीकृष्ण आहेत. आणि ज्या व्यक्तीला लक्षात येतं माझा खरा हितेशी, खरा शुभचिंतक, खरा हितचिंतक परमेश्वर आहेत. श्रीकृष्ण म्हणतात ह्या 3 गोष्टी जर आपल्याला जाणल्या आपण तर म्हणतात शांतीम रिच्छती, तो व्यक्ती शांती प्राप्त करतो. शांतीम रिच्छतीला काय लिहिलं इथे, रिच्छती प्राप्त करतो. तर आपल्यामधून आपण सगळेजण सुखाच्या शोधात आहोत, पण सुख प्राप्त करण्यासाठी एक पूर्व पायरी आहे, ती आहे की शांती. जेव्हा मन शांत नसेल ना, आणि जरी आपल्याला काही सुख मिळेल पण व्याकुळ मनाने आपण त्या गोष्टींचा आनंद पण नाही घेऊ शकत. म्हणून जो शांत असतो तो पुढची पायरी सुखाची अनुभवू शकतो. पण जो शांतच नाहीये आतमध्ये मनामध्ये त्याला व्याकुळता आहे. तुम्हीच विचार करा, जर आईची वडिलांची तब्येत बरी नसेल आणि त्या दिवशी ऑफिसमध्ये तुम्ही गेलात खरे आणि त्या दिवशी तुमच्या बॉसने तुम्हाला प्रमोशनची न्यूज दिली, बट आतमध्ये व्याकुळता आहे की वडिलांची तब्येत बरी नसते, त्या प्रमोशनच्या दिवशी आनंद नाही येत. समटाईम्स बॉस विल आस्क आर यू नॉट हॅपी. अरे एवढे लोक सगळे म्हणतात प्रमोशन, तुला प्रमोशन दिलं आणि तुझ्या चेहरा नाही. हो ऍक्च्युली प्रमोशनचा आनंद आहे पण मन व्याकुळ आहे, कारण वडील माझ्या आयसीयू मध्ये ऍडमिटेड आहेत, आई माझी आयसीयू मध्ये, राईट. सो शांत नसेल ना तेव्हा सुख पण मिळत नाही. तर आपण तर सुखाच्या शोधत आहोत पण सुख तर मिळतच नाहीये, आपल्याला शांती पण नाही. हाऊ मेनी ऑफ यू फील प्रभूजी सुखाच्या शोधात आहे पण शांत आहे मी, व्याकुळ अजिबात नाहीये. आपण त्याच्या पूर्वीच्या स्टेपवर पण नाही होता. ऍक्च्युली शांती पाहिजे आपल्याला, आणि ती शांती कधी येईल माहितीये, मनाला स्थिरता कधी. मोमबत्तीची किंवा दिव्याची वात असते ना माहिती, कधी कधी प्रकाश नाही येत, तूप जळत असतं, तेल जळत असतं, ती वात पण झिजत असते पण प्रकाश नाही. ती अशी ती तो ज्योत जी आहे ती जर हलत असेल प्रकाश नाही येत. आपलं जीवन तसं आहे, जळतोय आपण पण ना ते इतका वारा आहे आणि इतके व्याकुळ आहोत आपण, ते आपल्याला अनुभवच होत नाही त्याचं काही. सो फर्स्ट शांती देन सुख. पण शांती मिळण्यासाठी आज हा फॉर्म्युला दिलाय. तर आता तुम्हाला मी पटकन प्रश्न विचारणार की श्रीकृष्ण सर्व यज्ञांचे आणि सर्व तपस्यांचे भोगतायत, हे ऐकून मला का शांती मिळेल? ठीक आहे ना, ते भोगतायत आणि ते मला का शांती मिळायला पाहिजे? माझा कर्ता भाव कमी होऊन जातो. व्हेरी गुड.
की मी जेव्हा जे काही करतोय ना ते माझ्या आनंदासाठी करतोय. मला याच्यातून काय मिळेल. ज्या दिवशी आपण लक्षात येतो ना की निर्माते श्रीकृष्णच आहेत, मालक श्रीकृष्णच आहेत, आणि जे काही आपण करतोय ते सगळं सूर्य परमेश्वराने दिलंय, माती परमेश्वराने दिलंय, पाऊस परमेश्वर, ढग परमेश्वर, नद्या परमेश्वराने दिल्या. मी या सगळ्यांचा वापर करून शेती करतो. ते धान्याचा जो बीज आहे, मूळ बीज, तो पण श्रीकृष्णानेच दिलाय. मग माझं आहे काय याच्यामध्ये. मग मी जो नेहमी हा पळ घातलाय सुखाचा, तो कशासाठी आहे. माझं काहीच नाहीये इथे. मी सगळं उसणं आहे, ऑन लोन आहे, आणि EMI भरतच नाहीये मी. गाडीचा EMI भरतो आणि बाकी सूर्यप्रकाशाचा EMI नाही भरत आहे, पाण्याचा EMI, सो हवेचा EMI, ऑक्सिजनचा EMI भरतच नाहीये. ज्या दिवशी आपल्याला कळतं ना हे सगळं परमेश्वराचं आहे, त्या दिवशी आपल्याला त्याच्यातला जो भोग करण्याची जी भावना आहे आपल्यामध्ये, जिथे कुठे आपण गेलो मनात इच्छा असते याचा भोग कसा करू, ती भोग करण्याची इच्छा कमी होते. आणि रिमेंबर आय टोल्ड यू, काम आणि त्याचा लहान भाऊ क्रोध. तर क्रोध जर नाहीसा करायचा असेल, मनामध्ये जर शांती प्राप्त करायची, तर काम करायला करायचं. काम म्हणजे काय. कामेच्छा. कामेच्छा म्हणजे भोग करायची इच्छा, स्वार्थीपणा. तर जेव्हा एक लक्षात येतं ना, मालमत्ता कोणाची, श्रीकृष्णाची. मला त्या मालमत्तेचा वापर करण्यासाठी शक्ती, बुद्धी दिली कोणी, श्रीकृष्णांनी. त्या सगळ्या गोष्टींचा वापर करायची ज्ञान शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, वेदांमध्ये कोणी दिलं, श्रीकृष्णांनी. मग हाऊ कॅन आय एन्जॉय. तुमच्या घरी कधी कोणी फर्निचर बनवलंय, आणि ते फर्निचर बनवलं तुम्ही कस्टमाइज बनवतो ना आपण, अशी रॅक पाहिजे, इथे फॉल्स सिलिंग पाहिजे वगैरे, राईट. आणि ते सगळं केल्यानंतर आता तो म्हणेल आता हे सगळं छान फर्निचर बनवलं, आता मी घेऊन जातो माझ्या घरी कार्पेंटर. तो म्हणेल 1 मिनिट, हे तुझं नाहीये. तो म्हणतो साहेब मी काम केलंय, 1 महिन्यापासून मी ठाक ठुक आहे बघा, हात दुखले म्हणजे. म्हणतो 1 मिनिट, हे लाकूड कोणी आणून दिलं, हू पेड, हे पेड. तुला अपॉइंट कोणी केलं, तू असा येऊन स्वतः काम करला. मी तुला सांगितलं हे काम आहे, इथे हे पाहिजे, तिथे हे पाहिजे, इथे शोकेस पाहिजे, तो माझी डिझाईन आहे, माझे पैसे, माझं फर्निचर, माझा प्लॅन, की इथे लाईट इथे पाहिजे, इथे नाही पाहिजे वगैरे वॉटेवर. तू काम केलंस. काम केल्याने मालकी नाही होत. मालकी कोणाची आहे, ज्यांनी सप्लाय केलं. सो सिमिलरली आपण ते कार्पेंटर सारखे आहोत. सगळी मालमत्ता सगळं काही परमिशन दिलंय, आपण ठाक ठुक काम करतो, आणि ते सगळे घेऊन चाललोय. तर एक मिनिट तू काय कुठे घेऊन चाललंय सगळं. सो वेन वी रिअलाइज भोक्ताराम यज्ञ तपसाम, आपल्याला भोग करण्याची जी स्वार्थी इच्छा आहे ती हळूहळू शांत होते, आणि आपण म्हणतो जे काही आपण करू ना ते ओरिजिनल मालकाला अर्पण करू. सो वी बिकम सर्व लोक महेश्वरम. हे जाणून आपण शांती कशी प्राप्त करणार. सर्व काही परमेश्वराचं आहे. तर त्याचा भोगता पण तोच आहे. मी ना एक भाडेकरू आहे. तर जेव्हापर्यंत मी त्या भाडेकरू म्हणून त्या घरात राहतोय तेव्हापर्यंत मी माझं सगळं काय काळजी घेणार. पण जेव्हा एक दिवशी घर सोडायची तेव्हा रडत नाही ना, माझं होतच घर आहे. सो तसं सर्व लोक महेश्वरम, परमेश्वर ह्या सर्व ब्रह्मांडाचे, सर्व ग्रहांचे मालक आहेत. आणि सुहृदम सर्व भूतानाम, हे ऐकून का शांती मिळते. हा सुहृदम सर्व भूतानाम, बेस्ट फ्रेंड म्हणतायत. माझा सगळ्यात अट न ठेवणारा, प्रेम करणारा, अनकंडिशनल लव्ह करणारा मित्र आहे. हे जर वाक्य पहिलं असतं ना, सुहृदम सर्व भूतानाम, तर आपण म्हणतो बेस्ट फ्रेंड. पण हे तिसरं वाक्य आहे. सो नाव आय एम आस्किंग यू, या 2 गोष्टींना जर कॉन्ट्रास्ट केलं, म्हणजे या 2 वाक्यांनंतर जे तिसरं वाक्य जर आपण वाचलं, सुहृदम सर्व भूतानाम, तर काय अजून एक पॉइंट लक्षात येतोय. सुहृदम सर्व भूतानाम पहिलं वाक्य आहे, मग ही इज माय बेस्ट फ्रेंड. आणि तिसरं आहे म्हणजे भोक्ताराम यज्ञ तपसाम, सर्व लोक महेश्वरम, बट सुहृदम सर्व भूतानाम. येस, सो हा माझा मित्र आहे. तो काय करतो तुझा मित्र, नाही 10वी नापास आहे. तो ठीक आहे, चांगला मित्र आहे. हा माझा मित्र आहे आणि हा अनकंडिशनली माझ्यावर प्रेम करतो. तुम्ही काय करतो हा मित्र. ही इज द रिचेस्ट मॅन ऑफ इंडिया. भारतात सर्वात श्रीमंत व्यक्ती हा आहे.
आणि सर्व कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये हा चेअरमन आहे आणि हा माझा मित्र आहे. दॅट इज स्पेशल. सो भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. पण परमेश्वर बघा कसे आहेत, इतके श्रीमंत आहेत, इतके पॉवरफुल आहेत, पण ना त्यांना त्याचा अभिमान नाही, खोटा अभिमान नाही. आणि म्हणतात हे सगळं ना असूनही या सर्व माझ्या ऐश्वर्याला, या सर्व माझ्या शक्तीला मी तुला प्रेम करण्याच्या मध्ये येऊ देणार नाही. हे सगळं माझी शक्ती आहे, तरी पण माझं तुझ्यावर जे अनकंडिशनल प्रेम आहे त्याला कुठे याचा स्पर्शही होत नाही माझ्या शक्तीला. सो कृष्णा इज मेकिंग हिम अवेलेबल टू ऑल ऑफ अस इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज पॉवर विच एनहॅन्सेस हिज स्वीटनेस. त्याचा गोडवा अजून किती वाढला की एवढा मोठा माणूस आहे पण माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीशी मैत्री करायला तयार आहे आणि ओपनली डिक्लेअर सुरुवात सर्व होताना म्हणायला तयार आहेत. हाऊ अमेझिंग दिस इज. म्हणून जेव्हा आपल्याला कळतं ना इतका निस्वार्थी व्यक्ती पण इतका शक्तिशाली व्यक्ती, इतका ऐश्वर्यवान व्यक्ती पण माझ्याशी मैत्री करायला आणि म्हणतोय मी तर माझ्याकडून मी ऑलरेडी आय एम डिक्लेअर आय एम युअर फ्रेंड. हॅव यू ऍक्सेप्टेड मी ॲज युअर फ्रेंड? नाही, कॉलेजमध्ये फ्रेंडशिप डेच्या दिवशी कोणतरी येतो म्हणतो आय वॉन्ट टू बी युअर फ्रेंड. आय एम नॉट बिकम युअर फ्रेंड. सो श्रीकृष्ण सर्वांना म्हणतात मी तुझा मित्र आहे, मी तुझा मित्र आहे, मी तुझा मित्र आहे. आता आपल्याला विचारतायत तू मला मित्र होशील का? तर आता आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे. असे हे मित्र आहेत यांना आपल्याला स्वीकार करायचा आहे का हे नातं. सो दॅट इज वाय दिस इज प्रभुपाद या लेक्चर या श्लोकावर जेव्हा प्रवचन तेव्हा म्हणजे दिस इज द पीस फॉर्म्युला. आज जगामध्ये ना याची एक गरज आहे. हे 3 गोष्टी मी इथे लिहिल्या आहेत. तर श्रीकृष्णांचं म्हणणं आहे हे 3 सत्य जर जाणले तर ऍक्च्युली या जगामध्ये शांती येईल. पण खरं आहे का आजची चिंताग्रस्त परिस्थिती काय आहे? सो मच व्हायलन्स, राईट? आय एम राईट, यू आर रॉंग, आय एम बेटर दॅन यू, यू आर इन्फिरियर टू मी, हेवे दावे. वैयक्तिक शांती पण नाही आहे आणि सामाजिक शांती पण नाही आहे आणि आंतरराष्ट्रीय शांती पण नाही आहे. सो मेनी वॉर्स गोइंग ऑन. आणि कशासाठी? एक इगो बॅटल असतो तो, मी मोठा की तू मोठा, राईट? श्रीकृष्ण म्हणतात जर आपल्यामधून सर्वांनी एकाने हे जर जाणलं, भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वर सुहृदम सर्वभूतानां, तर मी एकटा ज्यांनी ह्या 3 गोष्टी स्वीकारल्या आहेत तो शांत होईल, तो वैयक्तिक शांती होईल. वैयक्तिक शांती जिथे आहे तो समाज शांत होईल का? कारण समाज हा व्यक्तींनी बनलेला असतो. ऑल ऑफ अस वॉन्ट सोशल जस्टिस, बट आर वी एमिंग फॉर इंडिव्हिज्युअल जस्टिस? या पूर्ण रूमला जर थंड करायचं असेल तर सर्व AC लावायला लागतील. कारण समोर पण थंड व्हायला पाहिजे, मागे पण थंड व्हायला पाहिजे, तिथे पण थंड व्हायला पाहिजे, इथे पण थंड व्हायला पाहिजे. जर एकच AC लावला तिकडे आणि तिथेच फक्त थंड आहे तर पूर्ण रूम थंड होईल का? मग काय होईल? फक्त तिथे लावला तर काय होईल? विषमता. दॅट विल बिकम टू कोल्ड आणि इथे पीपल विल स्वेट, राईट? दॅट इज व्हॉट हॅपन्स इन दिस वर्ल्ड. जेव्हा तुम्ही वैयक्तिक शांततेला ॲड्रेस न करता यू गो फॉर ओव्हरऑल शांतता. तर आपल्याला सामाजिक शांतता पाहिजे पण इंडिव्हिज्युअल्स आर अनहॅपी. प्रत्येक माणूस हा खिन्न आहे आणि आपल्याला समाजाला गोड करायचं, समाजाला हसरा करायचं नाही होणार. समाजाला जर हसरा करायचं असेल त्या समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हसरा करायला लागेल. म्हणून जर समाजामध्ये शांतता आणायचं असेल you cannot just work at the higher level and neglect the lower level. So Krishna is saying जर प्रत्येक व्यक्तीला हे 3 गोष्टी जर कळल्या तर तुम्ही प्रत्येक व्यक्ती शांत होईल. आणि जर या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती शांत झाला तर सामाजिक शांतता आली का? ऑब्व्हियसली. सो म्हणून वैयक्तिक शांतता कॅन लीड टू सामाजिक शांतता. आणि जेव्हा हा समाज शांत आहे, तो समाज शांत आहे, तो समाज शांत आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आहे. सो हा काय अप्रोच आहे विचार करा. या जगामध्ये शांतता आणण्यासाठी काय अप्रोच आहे? हा एक अप्रोच आहे या देशामध्ये आणि या देशामध्ये जे युद्ध चाललंय ते सोडवणं. आणि श्रीकृष्णांचा अप्रोच आहे प्रत्येक व्यक्तीला शांत करायचं आणि त्या प्रत्येक व्यक्तीला शांत करण्यासाठी त्याला हे समजावून द्यायचं की जेव्हापर्यंत आपण स्वार्थी वृत्तीने या जगामध्ये जगू तेव्हापर्यंत चिडचिड होतच राहणार. शेवटी खरा सोल्युशन त्याचं आहे हळूहळू आपला स्वार्थ कमी करायचा. का स्वार्थ तरी कमी करू मी? कोणी नाही, हे नाही करत, ते नाही करत, का करू? अरे पण भोक्ताराम यज्ञ तपसा, तेच मालक आहेत, तेच भोगतायत. मग तुम्ही आणि आम्ही कशाला भोगता म्हणतो? आपण का कार्पेंटर
दुसऱ्यांचा मालमत्ता वापरून स्वतःच्या घरी ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला थांबवणार, तो मालक थांबवणार, म्हणणार आहे कार्पेंटर आहेस तू फर्निचरचा ओनर नाही आहेस. सो द मोर वी लिव्ह इन दिस मूड, श्रीकृष्ण इज द एन्जॉयर. श्रीकृष्णासाठी मी काहीतरी करतो, तर आपण निष्क्रिय नाही होणार, आपण सक्रिय होणार. पण आपल्यामध्ये जी कपटाची भावना असते, आपल्यामध्ये जो स्वार्थाची जी भावना असते, त्याचा दुर्गंध हळूहळू कमी होईल आणि निस्वार्थीपणाचा सुगंध येईल. आणि तशा प्रकारे आपण शांत होऊ आणि हळूहळू अशी जी अध्यात्मावर आधारित शांतता जर पसरली तर पूर्ण समाज शांत होईल. आणि दॅट इज ॲक्च्युली द फॉर्म्युला फॉर पीस इन दिस वर्ल्ड अँड ऑल्सो पीस इन दिस वर्ल्ड अँड ऑल्सो टू गो टू द स्पिरिच्युअल वर्ल्ड. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर युअर पेशंट लिसनिंग. आय हॅव अ क्वेश्चन. जे लोक वाईट करतात त्यांना कृष्णा इज देअर फ्रेंड पण दे डोंट प्लीज द लॉर्ड. कृष्णा इज देअर फ्रेंड आणि कृष्ण त्यांच्यावर प्रेम करतो पण ते डोंट प्लीज द लॉर्ड इज व्हॉट आय या इट्स अ स्टेटमेंट. या सो तुम्ही फक्त व्यक्त करताय, राईट, सेम थिंग. पण ना वाईट करण्याच्या अवस्थेमध्ये असताना पण श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रेम करतात. पण ते प्रेम कसं व्यक्त करतात माहिती आहे? त्यांना कोणाच्या तरी द्वारे, कारण श्रीकृष्ण परमात्मा म्हणून आहेत ना, कोणाच्या तरी द्वारे त्यांच्यापर्यंत ती शिकवण पोचवतात. अरे तू हे सगळं करतोस, चोऱ्या करतोस, आणि चोऱ्या करून नेहमी असं तो भिलेला कशाला असतोस तो? नाही, तुला पोलिसांची भीती वाटते ना? आता हा बघ, हा कधी चोरी नाही करत, हा जेव्हा रस्त्यावरून सांगतो त्याला पोलिसाच्या गाडीची सायरनची भीती नाही वाटत. वो वाय डोंट यू गो बिकम फिअरलेस बाय यू? सो चांगल्या शिकवणी साधू संतांद्वारे, त्यांच्या जीवनाद्वारे आपल्यासमोर छान एक उदाहरण येतं. सो दिस इज कृष्णाज मर्सी फॉर दोज हू डू नॉट फॉलो हिज वर्ड्स. जे परमेश्वराचे आज्ञापालन नाही करत त्यांना श्रीकृष्ण प्रेम कसं करतात? स्वतः गेले तर म्हणतील हे नाही, श्रीकृष्ण खूप फोर्स करतात आणि श्रीकृष्ण नेहमी भाषण देत असतात. सो ही हेल्प्स देम थ्रू हिज डिव्होटीज. कोणा भक्ताला पाठवतो, तो भक्त त्याला प्रेमाने समजावून सांगतो, अरे तू असं कशाला करतोस, चांगलं नाही आहे, आणि एवढं सगळं करून नेहमी तू घाबरलेला असतोस, मग कशासाठी एवढी भीती वगैरे, असं हळूहळू त्याला मदत करतात. आणि जे लोक श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार जीवन जातात त्यांना श्रीकृष्ण स्वतः त्यांच्या समोर येऊन त्यांच्याशी नातं जोडतात आणि त्यांना स्वतः प्रेम करतात. तर प्रेम सर्वांवर आहे. दुर्योधनावर श्रीकृष्णांनी प्रेम केलं का? अर्जुनावर प्रेम केलं, युधिष्ठिरावर केलं, भीमावर केलं, आणि दुर्योधनावर केलं का? कसं केलं? त्यांनी काय करताना वसुदेवाचं सैन्य दिलं असेल जेव्हा युद्धाच्या आधी म्हणाले मी आणि माझं सैन्य तुम्ही निवडा, बरोबर? तर सैन्य दिलं त्याला. दुसरी एक गोष्ट, व्हेरी गुड, दुसरी एक गोष्ट की शांतीचा प्रस्ताव घेऊन भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. वाय ही हॅज टू डू ऑल दिस पेटी टास्क, म्हणतो ना, पेटी, यु नो, याचा संदेश, शांतीचा प्रस्ताव याच्याकडे घेऊन ते दोघांच्या युद्धामध्ये काय श्रीकृष्ण, या दोघांचं वैर, या दोघांचं मात्सर्य, या दोघांचे भांडणं, आणि श्रीकृष्ण जे सर्वांद्वारे पूजित आहेत, सर्व त्यांची आराधना करतात, सर्व पूजित करतात, देवी देवता त्यांची स्तुती करतात. हे श्रीकृष्ण आपल्या भक्तांचा शांती प्रस्ताव घेऊन दुर्योधनाकडे म्हणतात, हे सोडून दे रे, कशासाठी एवढा हट्ट करतो? म्हणतात नाही देणार. अरे 5 गावं देऊन टाक रे, सोडून दे, तू ठेव हस्तिनापूर, तू ठेव हस्तिनापूर, तू ठेव इंद्रप्रस्थ, 5 गावं देऊन टाक रे. नाही देणार. सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन देणार. ठीक आहे रे, मग आपण भेटूया. सो श्रीकृष्ण दुर्योधनावर पण प्रेम करतात, अर्जुनावर पण प्रेम. पण अर्जुनाचं प्रेम काय आहे? अर्जुनावर प्रेम कसं केलं त्यांनी? त्याच्या सारथी बनवून, त्याच्या रथाला मार्गदर्शन करून. आणि दुर्योधनाला कसं प्रेम केलं? त्याला जवळ विनंती करून, अरे सोडून दे रे स्वार्थ, 5 गावं देऊन टाक. दोघांप्रती प्रेम आहे. पण यांनी त्या प्रेमाचा प्रतिसाद काय दिला? अजिबात ऐकणार नाही, मी हट्ट करणार. मग त्याला असं दिलं. आणि याला म्हणाले तुम्ही जसं म्हणाले तसं कर, करिष्ये वचनम तव. त्यांना काय दिलं? म्हणाले तुझ्या पायाजवळ बसीन मी, पूर्ण जग माझ्या पायाजवळ असतं. पंढरपूरला जेव्हा लोक जातात तेव्हा श्रीकृष्णांच्या पायाला आपलं डोकं लावतात. ते श्रीकृष्ण आपल्या भक्ताच्या पायाजवळ बसले 18 दिवस, अर्जुनाच्या पायाजवळ बसले. सारथीला खाली बसायला लागतं पायाजवळ. सो प्रेम दोघांवर आहे. पण आता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला दुर्योधनावर जे प्रेम आहे ते चाखायचं आहे की अर्जुनावर जे प्रेम आहे ते चाखायचं. पण प्रेम सगळ्यांवर करतात. तर कोणाला शिकवणीद्वारे प्रेम करतात, कोणाला स्वतः मिठी मारून प्रेम करतात, पण प्रेम सर्वांवर. ओके, सो थँक्यू.